धनं मत्ति पुतं मत्ति इति बालो विहयते अत्तहि अत्तनो नत्थि कुतो पुत्तं कुतो धनम। हे मनुष्या, ज्याला तू माझा पुत्र माझे धन म्हणून समजत आहे, तुझे स्वतःचेच शरीर तुझे नाही तर कुठला पुत्र आणि कुठले धन, या तथागत भगवान बुद्धांच्या धम्मपद या धम्मगाथेनं आज विशेष धम्मदेसना म्हणून सर्वप्रथम सर्वांना या जागतिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मंगलकामना, मंगलमैत्री, शुभेच्छा। त्याचप्रमाणे आखाडी पौर्णिमा म्हणजेच हा धम्मचक्र प्रवर्तन दिवस संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो। या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्व अष्टशील, उपोषित, वारितशील आणि सर्वच उपासक उपासिकांना या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सदिच्छा, शुभेच्छा। आज या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं विशेष धम्मदेसना म्हणून या आखाडी पौर्णिमा, 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा हे बौद्धांचे खरे सण उत्सव आहेत। त्या पलीकडे आपले कुठलेही सण उत्सव नाही। 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा या तथागत सम्यक संबुद्धांच्या जीवनाशी संबंधित निगडीत आहे आणि म्हणून या जगातील, भारतातील कुठलाही ख्रिश्चन बांधव, मुस्लिम बांधव ब्राह्मणी सण, मनुवादी सण साजरे करत नाही, तर आपण ते का करावे? आपण 22 प्रतिज्ञा घेतल्याच्या नंतर आपले खरे सण किंवा उत्सव हे 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा आहे आणि त्याला आपण विशेष महत्व दिलं पाहिजे। तर याच पद्धतीची आज ही जी आखाडी पौर्णिमा, जिला गुरु पौर्णिमा सुद्धा म्हणतात, या सर्वप्रथम या जगाला जो विश्वगुरु, जगद्गुरु प्राप्त झाला तथागत शास्त्रा सम्यक संबुद्धांच्या रूपाने, आणि म्हणून हे जे 5 विद्यार्थी भिक्खू, हे 5 विद्यार्थी भिक्खू आणि तथागत सम्यक संबुद्ध हे मार्गदाता, शास्त्रा, विश्वगुरु, जगद्गुरु या जगामध्ये या जम्बूद्वीप भारतातून जर सर्वप्रथम कुठल्या गुरुची शिकवण, शिक्षा या संपूर्ण जगामध्ये जर पोहोचली असेल तर ते मार्गदाता सम्यक संबुद्धांची। आणि म्हणून ही जी आखाडी पौर्णिमा आहे, या आखाडी पौर्णिमेचं एक विशेष महत्व आहे की या आखाडी पौर्णिमेला तथागत सम्यक संबुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय आपल्या सार्वजनिक सद्धम्माचा, सबके लिए खुला है सद्धम्म ये हमारा, स्त्री पुरुष गरीब श्रीमंत भेदभाव न करता तथागत सम्यक संबुद्धांनी हा सद्धम्म सर्वांसाठी खुला केला होता। हा सार्वजनिक सत्य धम्म भगवान बुद्धांनी आजच्याच आखाडी पौर्णिमेला तो सर्वांकरिता मोकळा केलेला होता आणि म्हणून हे आखाडी पौर्णिमेचं एक विशेष महत्व आहे। आणि या जगातील फर्स्ट टीचर जर कोण असेल तर ते तथागत सम्यक संबुद्धच आहे। तथागत सम्यक संबुद्धासारखा टीचर, शिक्षक जगामध्ये अन्य कुठेही आपल्याला दिसणार नाही। मार्गदर्शक, शिक्षक आणि शास्त्रा सुद्धा भगवंताला म्हणत असतात। आणि म्हणून ज्या तथागत सम्यक संबुद्धांनी सिगाल सुत्तामध्ये 6 दिशांची पूजा करा, याच्यामध्ये तथागत बुद्धांनी हेही सांगितलेलं आहे की पूर्व दिशा समजून माता पित्यांची पूजा करा। पूजा करा म्हणजे सन्मान, गौरव, आदर करा।
तर भगवान बुद्धांनी दक्षिण दिशा समजून गुरु आचार्य धम्मगुरूची पूजा करा, हे भगवान बुद्धांनी सिगाल सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे धम्मगुरु पूजा बौद्ध धम्मामध्येच आहे, आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये सुद्धा पाहू शकतो. ऋण सूत्रामध्ये माता ऋण, पिता ऋण आणि धम्मगुरूचं ऋण हे भगवान बुद्धांनी ऋण सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. महामंगल सूत्रामध्ये जर बघितलं, पूजाच पूजनीयानं एतं मंगलम मुत्तमं, याचा अर्थ पूजनीय लोकांची पूजा करा, आदरणीय लोकांचा आदर करा. पूजा करणं म्हणजे सन्मान गुणगौरव करणं, ज्येष्ठतम लोकांचा सन्मान करणं. आणि म्हणून आपण महामंगल सूत्रामध्ये आणखी एक ओळ ऐकत असतो, गारवोच निवातोच, जे गौरवनीय आहे त्याचा गौरव करा, जे पूजनीय आहे त्याची पूजा करा, म्हणजे सन्मान कृतज्ञता व्यक्त करा, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे अयंग वस्सानं कालो, आषाढ हो, हा अयंग वस्सानो कालो हा आखाडी पौर्णिमा ते आश्विन कोजागिरी पौर्णिमा या 3 महिन्यापर्यंत भिक्खूंचा हा वर्षावास असतो. उपसंपादित भिक्खू आणि उपसंपादित भिक्खुनी यांचाच वर्षावास असतो. वर्षावास कोणाचा आणि कोणाचा नाही, तर हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलंच पाहिजे. उपासक उपासिकांचा वर्षावास नसतो, ते भिक्खुनींच्या सहवासामध्ये राहून त्यांच्या सोबत परिवास करून ते अधिकाधिक शील, दान, समाधी आणि अधिकाधिक ब्रह्मचर्याचं पालन करून 8 शीलाचं आचरण करून ते शुद्ध काया वाचा मनाची शुद्धी, शील विशुद्धी, चित्त विशुद्धीचा ते धम्म श्रवण करत असतात. अधिकाधिक ते त्याला धारण करून त्याचं आचरण करत असतात. आणि म्हणून हा अयंग वस्सानं कालो म्हणजे यह वर्षावास का काल आहे. तर हे आखाडी पौर्णिमा, आषाढ हो म्हणत असतात त्याला. तर या आखाडी पौर्णिमेचं सुद्धा एक विशेष महत्व आहे की याच आखाडी पौर्णिमेला महामाया कोलीय नागवंशी रुक्मिणी देवी, महामाया हिला स्वप्न पडलं आणि तिला त्याचप्रमाणे या महामायेला गर्भ संभव झाला. दुसरी गोष्ट, बोधिसत्व राजकुमार सिद्धार्थ गौतम यांनी रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून वयाच्या 29व्या वर्षी सर्वस्व सुखाचा त्याग करून महाभिनिष्क्रमण हे गृहत्याग केला, ती सुद्धा आखाडी पौर्णिमाच होती. बोधी राजकुमार सुत्त आणि अत्तदंड सुत्तामध्ये सुद्धा बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाचे खरे कारण सांगितलेले आहे. पारंपरिक 4 दृश्य पाहून नाही आणि रात्रीला ते पळून नाही गेले, तर माता पिता पत्नी सर्व कपिलवस्तूच्या लोकांची अनुमती घेऊन रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरूनच त्यांनी गृहत्याग केलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो दिवस होता आखाडी पौर्णिमेला. बुद्ध रात्रीला नाही तर दिवसालाच गेलेले होते, हे लक्षात घ्या. याच दिवशी भिक्खू संघाची स्थापना दिवस म्हणजेच संघ जयंतीचा सुद्धा म्हणजे सारनाथला संघ जयंती म्हणजे भिक्खू संघ निर्माण केला तथागत बुद्धांनी. त्याचप्रमाणे बुद्धाचा प्रथम वर्षावास प्रारंभ आणि तथागत सम्यक संबुद्धाची प्रथम सद्धम्म देसना ही सारनाथला झाली, ती सुद्धा आखाडी पौर्णिमेला. आणि सोबतच बुद्धाचा समकालीन अवंतीचा राजा, उज्जैनचा राजा चंड प्रद्योत यांचा राज्याभिषेक दिवस सुद्धा याच आखाडी पौर्णिमेला झाला. आणि बौद्ध महाराणी कुमारदेवी, बौद्ध राजा सम्राट जयचंद वाराणसी या महाराणी कुमारदेवीने सारनाथ या ठिकाणी 9 मंजिला धम्मचक्र जीन महाविहार बांधून याच आखाडी पौर्णिमेला भिक्खू संघाला दान केलं होतं. ते आजही सारनाथला तुम्हाला पाहायला मिळेल, त्याचे भग्न अवशेष. तर अशा पद्धतीने या आखाडी पौर्णिमेचे एक विशेष महत्व आहे. याच आखाडी पौर्णिमेला तथागत सम्यक संबुद्धांनी सारनाथला आपला प्रथम वर्षावास केला होता. योगायोगाची गोष्ट म्हणजे तथागत भगवान बुद्धांचा प्रथम उपदेश सारनाथला झाला आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शेवटचे भाषण हे सुद्धा सारनाथलाच झाले. बाबासाहेब सारनाथच्या भाषणामध्ये म्हणतात की दर रविवारी प्रत्येक बौद्धांनी आपल्या कुटुंबासहित बुद्ध विहारात गेलेच पाहिजे. हा संदेश, हे शेवटचं भाषण बाबासाहेबांचं
सारनाथच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। या सारनाथला तथागत भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताचा, लक्षण सुत्ताचा, सच्च विभंग सुत्ताचा आणि प्रचेतन सुत्ताचा उपदेश सुद्धा केलेला होता। महानाम, अश्वजित, भद्रिय, कौंडिन्य आणि वप्प, यश, सुजाता पुत्र यश आणि त्यांच्या मित्रांना सुद्धा याच सारनाथ वाराणसीला त्यांना प्रवच्या उपसंपादित करण्यात आलेलं होतं आणि इथूनच या सारनाथलाच सर्वप्रथम ह्या सद्धम्माचं कथन करण्यात आलं होतं। धम्माचा पहिल्यांदा सार बुद्धाने सांगितला म्हणून त्याला सारनाथ असं म्हटलं जातं। आणि म्हणून हे या वर्षावासामध्ये महिन्यातून जे 4दा त्याचे अठ्ठसील उपोसत वारीत असेल, अर्य अठ्ठसील उपोसत वारीत असेल, या अर्य अठ्ठसील उपोसत वारीत शिलाचं सुद्धा एक महत्व या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजचा विषय आहे अर्य अठ्ठसील उपोसत वारीत असेल। वारीत म्हणजे व्रत। अर्य अठ्ठसील उपोसत वारीत असेल म्हणजे काय आणि उपवास आणि उपोसत याच्यामध्ये काय फरक आहे। वर्षावास जवळ आला तर पौर्णिमेचा उपवास, अष्टमी उपवास, अमावस्या उपवास असे शब्द आपण ऐकत असतो किंवा वर्षावासाचे उपवास। आपण सर्व बौद्ध साहित्य, त्रिपिटक कुठलाही बौद्ध साहित्य वाचला तरी बुद्धाने उपवास नावाचा शब्द कुठेच मेन्शन केलेला नाही। बौद्ध धम्मामध्ये उपवास नाही, उपोसत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। उपवास नावाचा शब्द आपल्या डोक्यातून डिलीट करा हे सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे। पौर्णिमेचा उपवास, अष्टमीचा उपवास, अमावस्येचा उपवास, बौद्ध धम्मामध्ये उपवास आहेच नाही। उपवास नावाचा शब्दच नाही, उपोसत आहे। आणि हे भगवान बुद्धांनी अर्य अठ्ठसील उपोसत वारीत शिलामध्ये ते कथन केलेलं आहे। अयंग वस्सानं कालो, या वर्षावासामध्ये आणि महिन्यातून 4दा जे उपासक उपासिका त्या अष्टसील उपोसत वारीत शिलाला म्हणजे उपोसत 8 शिलाला धारण करत असतात। अनुजानामी भिक्कवे वस्साने वस्सं अनु उपगतंती। तर अशा पद्धतीने ह्या वर्षावासाची प्रारंभ तथागत भगवान बुद्धांनी पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदी नाल्यांना पूर आलेला असतो, भिक्खू लोक पुराने वाहून जात होते, चिवरं ओलं होत होते, आजारी पडत होते आणि गवतावर पाय पडत होते, साप चावत होता आणि शेतातली पिकं तुडवल्या जात होते। तर असे नाना विविध कारण असल्यामुळे तथागत भगवान बुद्धांनी हे आखाडी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा आणि आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा असं कठीण चिवरदान महाप्रवारणा दिवस, भिक्खूंच्या भेटीगाठीचे दिवस असतात। तर असा 3 किंवा 4 महिन्याचा हा वर्षावास असतो। तर अशा पद्धतीनं या आखाडी पौर्णिमेचं एक विशेष महत्व आहे आणि या आखाडी पौर्णिमाच हाच जगामधील जपान असेल, कोरिया असेल, चायना, थायलंड, ब्रह्मदेश, संपूर्ण सिंगापूर जेवढे काही बौद्ध राष्ट्र असेल या बौद्ध राष्ट्रामध्ये आखाडी पौर्णिमा हाच जागतिक धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो। आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे। तर उपोसत आणि उपवास याच्यामधला अर्थ आपण समजून घेतला पाहिजे। तर तथागत भगवान बुद्धांनी या धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून संपूर्ण जगभर बौद्ध राष्ट्रामध्ये हाच दिवस आखाडी पौर्णिमा म्हणून साजरा करण्यात येत असतो। भगवान बुद्धांनी सेल नावाच्या भिक्खूला सेल सुत्तामध्ये धम्मचक्र प्रवर्तनाचं महत्व समजावून सांगितलेलं आहे। हे शैल मी राजा आहे, धम्म राजा आहे। हे शैल मी राजा आहे, धम्म राजा आहे। मी अनुत्तर अशा धम्मचक्राचे प्रवर्तन केलेले आहे, त्याला कोणीही मागे फिरवू शकत नाही। राजा हमस्मी सेलं धम्म राजा अनुत्तरो धम्मेन चक्रं वत्तेमी। म्हणजे हे राजा तुमच्या भिक्खू संघामध्ये असा कोणीतरी तुमचा आर्य भिक्खू आहे का की जो तुमच्या नंतर या धम्मचक्राचं अनुवर्तन करेल। तर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं इमस्मिन विहारे म्हणजे राजा हमस्मी म्हणजे माझ्या भिक्खू संघामध्ये माझ्या 80 अग्रश्रावक भिक्खूमध्ये संघ सेनापती सारिपुत्त हे माझ्या धम्मचक्राचं अनुवर्तन करेल, अनुत्तर अशा धम्मचक्राला तो गतिमान करेल, त्याचं अनुवर्तन करेल असं तथागत भगवान बुद्धांनी सारिपुत्ताची स्तुती प्रशंसा सेल नावाच्या सेल सुत्तामध्ये सेल भिक्खू समोर केलेली आहे। तर
इमस्मिन विहारे इमं ते मासं वत्सं उपेमं, म्हणजे इमस्मिन मासे इमस्मिन विहारे इमं ते मासं वत्स उपेमं, म्हणजे या 3 महिन्यामध्ये भिक्खू संघ या ठिकाणी वर्षावास करत आहे अशी गाथा म्हणून भिक्खू लोक वर्षावास भिक्खू संघाराम निवास मध्ये किंवा विहारामध्ये त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा एक गाथा आहे, विहारे कारये रम्ये वासयेथ बहुसुते ते. याचा अर्थ असा होते की सुंदर सुंदर विहारांचे बुद्ध विहारांचे निर्माण करून त्या ठिकाणी विद्वान भिक्खूंना राहू द्यावे. उत्तर दिशा, दक्षिण दिशा, पश्चिम दिशा आणि पूर्व दिशा या 4ही दिशा अनुदिशांकडून आलेल्या भिक्खू संघाने या बुद्ध विहारामध्ये भिक्खू संघारामध्ये येऊन या ठिकाणी बोधी ज्ञानाचा लाभ करून उपासक उपासिकावर अनुकंपा करावी अशी आपण गाथाही म्हणत असतो. आणि म्हणून बुद्धाच्या कालखंडामध्ये बुद्ध विहार भिक्खू संघाला दान केल्या जात होते. उपासक उपासिकांचा त्यांच्यावर कुठलाही अधिकार राहत नव्हता. बुद्ध विहार बांधून झाली तर ते भिक्खू संघाला भिक्खुनी संघाला दान करत होते. आणि अशा पद्धतीनं प्राचीन जी बुद्ध विहार होती त्यांनी बौद्ध विद्यापीठांमध्ये रूपांतरण केलं. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी हे प्राचीन काळातील बुद्ध विहारच होतं, पण त्यांचं स्वरूप इतकं वाढलं आणि नंतर ते विद्यापीठ झाली, महाविहारांचीच महाविद्यापीठ झाली आणि जगभर बुद्ध धर्माचा प्रचार झाला हे आपण नालंदावरून पाहत असतो. आणि म्हणून हे वर्षावासाचा कालावधी कालेन धम्म सवन कालो अयंग भदंता असं म्हणत असतो आपण की धम्म सवन कालो अयंग भदंता, म्हणजे ही धम्म श्रवण करण्याची ही निब्बाण परमसुख प्राप्त करण्याची ही म्हणजे वेळ आलेली आहे. किंवा आपण महामंगल सूत्रामध्ये म्हणत असतो कालेन धम्म सवणम एतं मंगलम मत्तमं, कालेन धम्म सापच्या, योग्य काळी योग्य समयी धम्म श्रवण करणं, योग्य काळी धम्म चर्चा करणं, धम्म चर्चा घडवून आणणं हे उत्तम मंगल आहे हे आपण महामंगल सूत्रामध्ये ऐकत असतो. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे सुखा सद्धम्म देसना, बुद्धाने बौद्ध धर्माची निर्मिती केली नाही, बौद्ध धर्माचा निर्माता तथागत बुद्ध नाही. बुद्धाने सुखदायक सुखकर अशा सद्धम्माची सत्य धम्माची सत्य कथन केलेलं आहे या जगाला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बुद्धाची सद्धम्मा देसना करणं हे दुर्लभ आहे. ज्या 5 दुर्लभ घटनांमध्ये सद्धम्म श्रवण करायला मिळणं हे सुद्धा दुर्मिळ दुर्लभ अशी घटना आहे. आणि भगवान बुद्धाने हे सांगितलेलं आहे दुर्लभ आहे सद्धम्माची देशना श्रवण करणं. आणि म्हणून एक पुनर्वसू श्रावस्तीच्या जेतवनामध्ये बुद्धाच्या कालखंडामध्ये श्रावस्तीच्या जेतवनामध्ये तथागत सम्यक संबुद्धंचा वर्षावास चाललेला होता. आपल्याला माहित आहे भगवान बुद्धाने आपल्या आयुष्यातील 45 वर्षावास आणि 45 वर्ष धम्माचा प्रचार प्रसार केला. या 45 वर्षावासापैकी 25 वर्षावास तथागत भगवान बुद्धाने अनाथ पिंडकाच्या जेतवनारामामध्ये श्रावस्तीला केले होते. 2 वर्षावास त्यांनी आपल्या कपिलवस्तू स्वतःच्या नगरामध्ये निग्रोध राम वनामध्ये केले होते. 1 वर्षावास तथागत भगवान बुद्धाने मथुरा या ठिकाणी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये मथुरा या ठिकाणी वेरंजला तथागत भगवान बुद्धाने वर्षावास केला होता. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांच्या 25 वर्षावासापैकीच्या 1 वर्षावासामध्ये श्रावस्तीची एक पुनर्वसू नावाची माता यक्षिणी तथागत सम्यक संबुद्धाचं प्रवचन ऐकण्यासाठी वर्षावासामध्ये ती आपल्या मुलांना लहान मुलांना घेऊन ती जेतवनामध्ये गेली होती. तर तिथली सुंदर कहाणी आहे की त्यावेळी ती जात असताना ती बुद्ध धम्माचं मनपूर्वक गंभीरतेनं मोठ्या श्रद्धेनं काया वाचा मनेनं ती मनाने बसली होती, केवळ शरीराने नाही. तर ती बुद्धाचा सद्धम्म श्रवण करत होती पुनर्वसू माता. तर हे पुनर्वसू सुत्तामध्ये आलेलं आहे. तर हे खूप सुंदर आहे. तर त्यावेळी तिची मुलं भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकत असताना पुनर्वसू माता तिची मुलं गोंधळ करत होती आणि त्यावेळी ती आपल्या गोंधळ करणाऱ्या मुलांना काय समजावून सांगते तिच्या गाथेमध्ये, पिया लोके सको पुत्तो पिया लोके सकोपती ततो पियतरा मह्यं असंग धम्मस्स मग्गना. अर्थात लोकांना आपली मुलं आणि मुली प्रिय वाटतात, लोकांना आपली मुलं आणि आपल्या मुली प्रिय वाटतात. काही लोकांना आपला पती प्रिय वाटतो असतो, त्यापेक्षा अधिक मला हा माझ्या मुलांपेक्षा मुलींपेक्षा आणि माझ्या पतींपेक्षा
मला प्रिय हा भगवान बुद्धांचा धम्म प्रिय आहे. ही किती सुंदर गोष्ट आहे. आज कसे लोक मोहमायेमध्ये गुरफटलेले आहे, 10 संयोजन बंधनामध्ये गुंतलेले आहे. तर मला माझ्या म्हणजे मुलांपेक्षा, मुलींपेक्षा आणि माझ्या पतींपेक्षा बुद्धाचा सद्धम्म प्रिय आहे असं पुनर्वसू यक्षिणी ते उपासिका म्हणत असते. त्यावेळी आणखी ती पुढे म्हणत असते, नही पुत्तो पती वापी पियो दुःखो पमोचम सद्धम्म सवण दुःखा मोचेती पाणीन. कोणी पुत्र किंवा पुत्री, पती किंवा प्रिय व्यक्ती दुःखातून मुक्त करू शकत नाही. तो धम्म श्रवण हेच माणसाला दुःखातून मुक्त करू शकते. लोके दुःखं परितस्मी जरा मरणं सयुते जरा मरणं मोक्षायं यं धम्मं अभिसंबुद्धं तं धम्म सोतुमिच्छामि तुम्ही होई पुनर्वसुती. दुःख जरा व्याधी मरण या मरणातून मुक्त करण्यासाठी ज्या धम्माचा उदय झालेला आहे तो धम्म श्रवण करण्याची माझी उत्कंठ इच्छा आहे. तुम्ही चुप्प बसा. तर असं ते आपल्या गोंधळ करणाऱ्या मुलांना सांगत असते. किती तिची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे. म्हणून बुद्धाने म्हटलेलं आहे की आपला प्रिय पुत्र, आपली प्रिय पुत्री, आपले रक्ताचे नातेवाईक, जवळचे आणि जवळचे कितीही मित्र मैत्रिणी असू द्या, ते आपलं मंगल कल्याण करू शकत नाही. सुमार्गावर लागलेलं म्हणजे सन्मार्गावर, सुमार्गावर असलेलं आपलं चित्त, मनच आपलं कल्याण करू शकते. कोणीही आपलं कल्याण करू शकत नाही. समनानंच दर्शन, या वर्षावासामध्ये श्रमणांचं दर्शन करणं हे उत्तम मंगल आहे. आणि श्रमणांचं दर्शन करणं आणि त्यांना धम्मश्रवण करणं, वेळोवेळी त्यांना दान करणं, अन्न पाणी भोजन दान करणं हे सुद्धा उत्तम मंगल आहे. धम्म सवण कालो अयं भदंता, ही ओळ आपण नेहमी परित्राण पाठामध्ये ऐकत असतो. याचा अर्थ होते निब्बाण सुखाकडे घेऊन जाणाऱ्या मुनिराज भगवान बुद्धांच्या सद्धम्माचे श्रवण करूया. धम्म श्रवणाची ही वेळ आहे. तर हे 3 महिने आपण प्रामाणिकपणे संकल्प करून, सम्यक संकल्प करून, अधिष्ठान करून, आपल्या काया वाचा मनाचा दृढ निश्चय करून आपण 3ही महिने धम्म श्रवण केलं पाहिजे. आपली प्रज्ञा वाढवली पाहिजे. आणि म्हणून धम्म रस सब्द रस जिनाती, म्हणजे सर्वात उत्तम चव सत्याची चव आहे. आणि धम्म सर्वात श्रेष्ठ दान धम्मदान आहे. आणि सर्वात उत्तम रस हा धम्म रस आहे, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. वर्षावास म्हणजे काय? तर वर्षावास म्हणजे भिक्खूंच्या परिवासामध्ये, सहवासामध्ये राहून अधिकाधिक उपासक उपासिकांनी शील दान समाधीचा आणि स्वचित्ताची, स्वतःच्या चित्ताची, काया वाचा मनाची शुद्धी करणे, चित्त विशुद्धी, शील विशुद्धीचा मार्ग अवलंबणे. म्हणजे आपण रथविनीत सूत्रामध्ये जर ऐकलं तर ते आपल्याला खूप अत्यंत महत्वाचं आहे. रथविनीत सूत्र आपण नक्की श्रवण करा. तर वर्षावास म्हणजे काय? तर आपल्या मनाची शेती करणं. आपल्याला माहित आहे की पाऊस पडला तर तण गवत आपोआप उगवते. पावसाला सुरुवात झाली, मृगाचा नक्षत्राचा पाऊस सुरुवात झाली तर तण आपोआप उगवत असते. तणाला कोणीही लावत नाही. परंतु आपण माहित असतो की पाऊस पडल्याच्या आधीच शेतकरी शेतीची मशागत करतो, शेतीला भुसभुशीत करतो, त्याची नांगरणी वखरणी करत असतो, तिला सुपीक बनवत असतो आणि त्याच्यामध्ये तो कृषी केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी बियाणं घेऊन येत असतो आणि त्याला लावण करत असतो. पण अशाच पद्धतीनं आपली ही मनाची शेती आहे. कशी भारद्वाजाला भगवान बुद्धाने ते समजून सांगितलं तर मन की खेती, मनाची शेती. तर ही मनाची शेती, तर पाऊस पडल्याच्या नंतर तण हे आपोआप गवत उगवत असतं, परंतु तणाला लावण्याची गरज नसते. जर आपण पीक लावलेल्या शेतामधलं तण जर व्यवस्थित काढलं नाही, त्याचं संगोपन केलं नाही तर पीक येत नाही, हे आपल्याला माहित आहे. तर अशाच पद्धतीनं आपल्या मनामध्ये सुद्धा जे तण उगवत असतं, काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, द्वेष, घृणा, मत्सर, बदल्याची भावना, मीपणा, हे सर्व आळस, हे सर्व प्रकारच्या माररूपी, तृष्णारूपी हे जे तण आहे, हे गवत आहे, त्याला उकडून फेकण्याचा कालखंड म्हणजे वर्षावास आहे. ही मनाची खेती करणं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि निब्बाण नावाचं हे अमतं पदं म्हणजे अमृत पद, हे निब्बाण परमसुख प्राप्त करण्याची वेळ आहे. जसं आता पाऊस पडला तर ग्रामीण भागामध्ये काही महिला निंदन करायला जातात. आता एखाद्या उपासिकेनं
निंदन करण्यासाठी बाजारामधून जर एखादी नवीन विळा आणला, निंदन करण्यासाठी नवीन विळा आणला आणि तो विळा खूप छान आहे, खूप छान आहे म्हणून तिने अलमारीमध्ये त्या विळ्याला ठेवलं, तर त्या विळ्याला म्हणजे अलमारीमध्ये ठेवल्याच्या नंतर तो चांगला विळा दिसते म्हणून त्याला जर अलमारीत ठेवलं तर तो विळ्याला गंज चढेल आणि तो जंग लोखंडाचा त्या विळ्याचा गंजच त्याला समाप्त करेल. तर अशाच पद्धतीनं आपण जर आळस केला, आपल्यामध्ये उत्साह नसेल, म्हणून तथागत भगवान बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलंय, ज्या माणसाच्या मनामध्ये उत्साह नसेल तर एकतर त्या माणसाचं शरीर किंवा मन रोगट असलं पाहिजे. म्हणून आपलं शरीर नक्कीच रोगट पडत असते, आपलं शरीर म्हातारं होत असते, मन कधीही म्हातारं होत नाही. आणि म्हणून शरीर जरी रोगी असलं तरी मनाला कधीही रोगी करू नका. आणि म्हणून भगवान बुद्धांचा धम्म हा मनाशी संबंध आहे. मनोसेठा मनोमया, मनच सर्वश्रेष्ठ आहे. चांगलं किंवा वाईट, कुशल अकुशल या मनामध्येच उत्पन्न होत असतं. आणि या वर्षावासामध्ये 3 महिने आर्य अष्टशील उपोषित 8 शिलाचं पालन करून निब्बाण परम सुखाचं पीक काढायचं असतं. म्हणून ही मनाची शेती करण्याचा हा कालावधी म्हणजे वर्षावास आहे. आणि आपण या वर्षावासामध्ये पाहत असतो की सर्व लहान मुलांच्या शाळा आणि कॉलेज सुद्धा वर्षावासामध्येच सुरू होत असतात. तर अशाच पद्धतीने भिक्खूंच्या आणि श्रामणेरांच्या प्रशिक्षणाचा काळ अधिकाधिक ध्यान साधना, अधिकाधिक अभ्यास करणं, धम्म ग्रंथ पठन करणं आणि आलेल्या उपासकांनाही धम्म सांगणं हे त्याचा काळ असतं. म्हणून बुद्धाचा खंडपरित्तामध्ये आणि असा उल्लेख आहे, अपमानो बुद्धो अपमानो धम्मो अपमानो संघो. बुद्धाचा धम्म हा प्रमाण रहित आहे, मोजमाप नाही बुद्धाच्या धम्माचं. इतका अप्रमाण अमर्याद असीम महासागरासारखा सद्धम्म आहे. तथागत भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, या कौशांबीच्या जंगलातून आपण थोडासा झाडाचा पाला घेऊन यावा. आणि भिक्खू आणतात की भिक्खूंनो, बुद्ध म्हणतात की या माझ्या मुठीमध्ये जेवढा काही झाडाचा पाला आहे एवढा सद्धम्म मी तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे या जंगलामध्ये किती पाला आहे, तर भगवान बुद्धांचा धम्म अमर्याद असीम महासागरासारखा आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी तथागत भगवान बुद्धांच्या या सद्धम्माच्या महासागरामध्ये केवळ गुडघ्याभर पाण्यामध्येच आहो. आणि म्हणून धम्म हा, बुद्धाचा धम्म श्रवण करणं हा अहंकार वाढवण्यासाठी नाही, बक्षीस मिळवण्यासाठी नाही, तर बुद्धाचा धम्म हा दुःख मुक्तीसाठी, निब्बाण परम सुखासाठी आहे. आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की भगवान बुद्धांचा धम्म आपण वर्षावासामध्ये उपासक उपासिकांनी बुद्धांच्या कालखंडामध्ये भिक्खू भिक्खुनी काही ग्रंथ, त्या बुद्धाच्या काळामध्ये काही ग्रंथ नव्हते. भिक्खुनींना ते जे पाठ राहत होतं तेच उपासक उपासिकांना पाली धम्मलिपीमध्ये भिक्खू लोक समजून सांगायचे. आणि म्हणून गाथा सुत्तांच्या रूपामध्ये त्या काळामध्ये, बुद्धांच्या कालखंडामध्ये काही धम्मग्रंथ नव्हते, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यावेळी मुखोद्गत होतं. उपासक भिक्खुनी उपासक उपासिकांना, गृहस्थांना सांगायचे आणि तेच ते लक्षात ठेवायचे, श्रवण करायचे, धारण करायचे, आचरण करायचे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर तथागत भगवान बुद्धांचा हा जो सद्धम्म आहे, आता आधुनिक काळामध्ये आपण 3 महिने उपासक उपासिका, वर्षावास भिक्खू भिक्खुनींचा असतो, उपासक उपासिकांच्या नाही. तर उपासक उपासिका धम्म ग्रंथाचं पठन करतात. चांगली गोष्ट आहे, केलंच पाहिजे. बाबासाहेबांनी धम्मग्रंथामधूनच बौद्ध धम्माचा सर्वात जास्त आणि सुंदर अभ्यास, संशोधन जर कोणी केलं असेल तर बाबासाहेबांनीच. बाबासाहेबाला धम्म हा ग्रंथ धम्मग्रंथामधूनच समजला, अनुभवातून नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. अनेक लोक म्हणतात की अनुभवाचा धम्म, हो अनुभवाचा धम्म आहे, पण बाबासाहेबांनी धम्म हा धम्म ग्रंथामधूनच, त्यांनी साहित्यातूनच वाचलेला आहे. वाचल्याशिवाय आपल्याला श्रद्धाही बसणार नाही. कुठल्याही याच्या गाथा सुत्त आणि इतिहास आपल्याला माहित असेल तरच आपल्याला त्याच्याविषयी जिज्ञासा उत्पन्न होत असते. तर बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथामध्ये काय सांगितलंय, केवळ धम्मग्रंथाचे पठन करणे म्हणजे सुद्धा अधम्म आहे. तर हेही भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. कालाम सुत्तामध्ये सांगितलंय भगवान बुद्धांनी, मी सांगतो म्हणूनही नाही, खूप लोक मानतात म्हणून नाही, ते खूप परंपरेनं चालत आलेलं आहे म्हणूनही नाही. तर भगवान बुद्धांनी सांगितलंय, धर्मग्रंथात आहे. खूप लोक त्याचा समर्थन करतात, ते परंपरेनं रूढीनं चालत आलेलं आहे. खूप लोक ते ऐकतात, सांगणारवाला व्यक्ती खूप चांगला सांगतो म्हणूनही ते खरं मानायचं नाही. तर तर्कसंगत आणि बुद्धिसंगत आणि न्यायसंगत कोणतीही गोष्ट
ते बुद्धाचंच वचन म्हणून त्याच्यामध्ये मनुष्याचं हित आणि सुख जर असेल तेच बुद्ध वाचन म्हणून स्वीकारलं पाहिजे. एवढं विचार स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य भगवान बुद्धांनी कालाम सुत्तामध्ये दिलेलं आहे. म्हणूनच ते आपण म्हणत असतो गाथामध्ये, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. भगवान बुद्धाचा धम्म हा जबरदस्तीनं धम्माचा प्रचार प्रसारही करू नये हेही भगवान बुद्धांनी सांगितलेलं नाही, तर अनुभवण्याचा हा धम्म आहे. परंतु आपण धम्मग्रंथ नक्कीच पठन करा आणि घाई गडबडीत कुठलाही धम्मग्रंथ वाचू नका. ग्रंथ आरामानं वाचा. इतके वर्षापासून आपण धम्मग्रंथ पठन करत आहोत, परंतु धम्मग्रंथातलं काहीही आपल्याला येत नाही किंवा काहीही सांगता येत नाही, तर ग्रंथ आरामानं वाचा आणि 4 महिने लागले तरी चालते. असं कुठेही लिहिलं नाही त्या ग्रंथामध्ये की आपण 3 महिन्यात वाचलं पाहिजे. आरामात वाचा, चांगला वाचा, अर्धाच ग्रंथ वाचा, परंतु छान पद्धतीने वाचा. त्याचं विचार चिंतन मनन करून वाचा. आणि खास करून जो कोणी उपासक उपासिका विहारामध्ये धम्मग्रंथ पठन करत असेल तर त्यांनी नेहमी पांढरे शुभ्र कपडे घालून बुद्ध विहारात आलं पाहिजे. आणि त्यांनी खास करून 8 शिलाचं उपोसताचं म्हणजे 8 शिलाचं पालन करून ध्यान करून जर त्यांनी ग्रंथ वाचला किंवा समजावून सांगितला तर त्याचा प्रभावही पडत असतो. नाहीतर कागदी फुलासारखं आहे. आपण कागदी फुलं पाहिले असेल, पाहायला छान दिसतात दुरून. समृद्धी महामार्गावर आपण पाहतो कागदी फुलाचे झाडं, ते पाहायला सुंदर रंगीबेरंगी दिसतात, परंतु त्या फुलाला काही उपयोग नसतो, कारण त्याच्यामध्ये सुगंध नसतो. तर हे असं पोपटपंची सारखं होत असतं. आणि म्हणून लक्षात घ्या, भगवान बुद्धांचा धम्म हा खूप सुंदर आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने सुद्धा सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, आमटीच्या कढीच्या गंजामध्ये रात्रंदिवस जरी चमच्याला ठेवलं तरी त्या म्हणजे त्या चमच्याला आमटीची कढीची चव येत नाही. तर अशाच लोक, कबीराने म्हटलं आहे की मासोळी रात्रंदिवस पाण्यामध्ये पोहत असते, पण त्या मासोळीचा कडूपणा जात नाही. आणि एका ठिकाणी ज्ञानोबा संतांनी म्हटलेलं आहे की गायीच्या कासेमध्ये गोचिड असतात. गोचिड म्हणजे काय, तर त्या गेचोड्या म्हणत असतो. ह्या गेचोड्या गायीच्या कासेपाशी असतात, परंतु त्यांना ते दूध दिसत नाही, त्या ठिकाणी ते रक्त शोषण करत असतात. तर असं हजारो वर्षापासून म्हणजे हा जो सद्धम्म, ह्या सद्धम्म आचरण करण्याचा आहे, केवळ वाचनाचा नाही आणि कसंही तरी वाचण्याचा नाही, काया वाचा मनानं. आणि खास करून 8 शिलाचं पालन करून, अष्टशिलाचं पालन करून, उपोसताचं पालन करून ग्रंथ वाचला तर त्याचा विशेष प्रभाव पडत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण महामंगल गाथेमध्ये म्हणत असतो, सकत्वा बुद्ध रत्नम ओसधं उत्तम रंग, सकत्वा धम्म रत्नम ओसधं, सकत्वा संघ रत्न म्हणजे बुद्ध रत्न, धम्मरत्न आणि संघ रत्न हे या जगातील उत्तम प्रकारचे औषध आहे. आणि म्हणून या त्रिरत्नाची, या बुद्ध धम्म संघाच्या या 24 गुणांची, या त्रिरत्नाची जगामध्ये बराबरी केली जात नाही आणि बराबरी केली जाणारही नाही. एवढे हे उत्तम 3 रत्न महान आहे. आणि म्हणून यात काही लोकांनी अपप्रचार केला, 3 तिघाडा काम बिघडा. 3 तिघाडाला म्हणजे 3 रत्नाला शरण गेल्यानं काम बिघडत नाही, तर काम बिघडलेलं काम सुधरत असते. म्हणून जो जो या बुद्ध धम्म संघाला, या त्रिरत्नाचं शरणागमन करतो त्याचं जगामध्ये मंगलच होत असते. म्हणून भिक्खूंनो, मी भगवान बुद्धांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की भिक्खूंनो, मी उपदेशिलेल्या धम्मास नदी पार करणाऱ्या तराफ्यासारखं समजा. तो पार होण्यासाठी आहे, पकडून ठेवण्यासाठी नाही. लक्षात घ्या, पार होण्यासाठी आहे. आणि म्हणून वर्षावासाचं एक महत्व आहे की वर्षावास कोणाचा आणि कोणाचा नाही, तर वर्षावास उपसंपादित भिक्खू भिक्खुणींचा वर्षावास असतो, श्रामणेर श्रामणेरीचा नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो वर्षावास पकडला जात नाही. दुसरी गोष्ट, जो भिक्खू भगवान बुद्धांनी मौनेय सुत्तामध्ये सांगितलेलं आहे, 4 पाराचिका दोषामध्ये सांगितलं आहे की मौन राहणं म्हणजे भिक्खू आणि भिक्खुनींना वर्षावासामध्ये मौन पाळणं हे दुकट्टा दोष आहे. म्हणजे लोकांना धम्म सांगितला पाहिजे. इतर श्रामणेरांनी ध्यान करावं आणि धम्म श्रवण करावा आपल्या उपाध्यायांकडून, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या वर्षावासामध्ये एक गोष्ट आपल्याला, एक शब्द आपल्याला प्रामुख्यानं ऐकायला येतो, तो म्हणजे अधिष्ठान. अधिष्ठान अधिष्ठान अधिष्ठान, आमच्याकडलं अधिष्ठान, बुद्धाचं अधिष्ठान, पूजा अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे काय, तर एखादा पिवळा किंवा भगवा कापड ठेवणं, तिथं कलश ठेवणं, त्या ठिकाणी पिंपळाची पानं ठेवणं, धागा ठेवणं, सूत ठेवणं, ग्रंथ ठेवणं, त्याला अधिष्ठान नाही म्हटलेलं आहे. ते पूजा अधिष्ठान आहे. अधिष्ठान ही पारमिता आहे. आपण बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर वाचलीत, 10 पारमितांपैकीची एक पारमिता आहे अधिष्ठान पारमिता. अधिष्ठान पारमिता म्हणजे सम्यक संकल्प, अधिष्ठान, दृढ निश्चय की हे 3ही महिने मी प्रामाणिकपणे कोणाच्याही निंदेचा
अपमानाचा मी पर्वा न करता 3ही महिने दृढ निश्चय, मनाचा दृढ निश्चय करणं म्हणजे अधिष्ठान आहे. म्हणजे मनाचा संकल्प करणं की मला कोणी काहीही म्हणो, मान अपमान निंदा स्तुती याची पर्वा न करता ते धम्म श्रवण करायला जाईल, अष्टशिलाचा भंग होऊ देणार नाही. अधिष्ठान करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने अधिष्ठान आहे. अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय, घेतलेलं कुठलंही काम ते पूर्ण करणं. मी ते करणार म्हणजे करणार, मी करीन, मी करणार म्हणजे करीनच, असा दृढ संकल्प करणं म्हणजे अधिष्ठान आहे. अधिष्ठान डामाडोल नसलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी दिल्लीच्या बुद्ध जयंतीच्या भाषणामध्ये पौर्णिमेचं एक विशेष महत्व सांगितलं होतं. पौर्णिमाचं उद्दिष्ट वैशिष्ट्य बाबासाहेबांनी सांगितलं होतं 23 जूनला. काय म्हणतात बाबासाहेब पौर्णिमेच्या वैशिष्ट्याच्या संदर्भात? पौर्णिमेच्या प्रशांत वातावरणात पूर्ण चंद्राच्या शीतलतेने माणसाला आपल्या कार्याचे सिंहावलोकन शांततापूर्वक आणि गांभीर्याने करण्याची संधी मिळते, हेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य होय. आणि म्हणून बौद्ध राष्ट्रामध्ये 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला सरकारी सुट्टी असते. पण जिथे बुद्धाचा जन्म झाला, ज्ञान प्राप्ती झाली, बुद्धाने 45 वर्षावास केले, 45 वर्ष धम्माचा प्रचार केला, याच बौद्ध राष्ट्रामध्ये 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला सुट्टी नाही. आणि म्हणून पूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये सरकारी सुट्टी असते. शाळेला तिथले सर्व मंत्री विहारामध्ये जात असतात. आणि प्रत्येक पौर्णिमा बुद्धाच्या जीवनाशी इतिहासाशी संबंधित आहे. आणि म्हणून आजचा विषय बौद्ध धर्मामध्ये उपवास नाही, उपवसत आहे. उपपोसत म्हणजे जसं एखादा डॉक्टर आपण नेहमीच्या जीवनामध्ये पंचशील पाळत असतो किंवा काही लोक नाही पाळत असतात, तो त्याचा प्रश्न आहे. त्याच्या बुद्धीच्या क्षमतेनुसार विवेकानुसार ते पंचशील पाळतात. जसं आपण डॉक्टरकडे गेलं तर आपण आपल्या जीवनामध्ये जे रोज भोजन ग्रहण करत असतो, पण आपण डॉक्टरकडे गेलो किंवा आजारी पडलं तर आपण डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर आपल्याला काहीतरी वेगळं भोजन खाण्याची एक हे देत असते की आपण हे भोजन ग्रहण करा, ते भोजन ग्रहण करा, हे आजारामध्ये हे भोजन तुम्ही खा, नक्कीच तुमचा आजार लवकर बरा होईल. तर हे जे सांगत असतात, हे पंचशील दिल्याच्या नंतर बुद्धाने हे अष्टशील का, तर अष्टशील कशासाठी, तर अष्टशील म्हणजे अनागारिक आणि अनागारिका आणि गृहस्थ लोक पंचशीलासोबत, पंचशील दिल्याच्या नंतर अष्टशिलाची काय गरज आहे, तर अष्टशील याच्यासाठी आहे भिक्खू आणि भिक्खुनी बनण्याची पूर्वतयारी, ती प्रोसेस आहे. आपण अनेक वर्षापासून केवळ उपवसत पाळत आहोत, 8 शील पाळत आहोत, पण भिक्खू आणि भिक्खुनींचं आपल्या मनामध्ये वर्षावासामध्ये बनण्याचं मनामध्ये येत नाही. तर हे भिक्खूंचे 8-10 शील असतात, 10 शील. तर 2 स्तर कमी आहे, 2 स्तर कमी आहे, 2 स्तर कमी आहे, करू का मुंडन, टक्कल घेऊ का चिवर. तर ही भिक्खू आणि भिक्खुनी बनण्याची प्रोसेस म्हणजेच ही अनागारिक अनागारिका, हे 8 शिलाचं पालन होय. नुसतं कोरडं उपवसत पाळूनही काही उपयोग नाही, ते मनाची पूर्वतयारी करणार असतं. आणि म्हणून ही मनाची पूर्वतयारीच म्हणजेच हे उपवसत पाळणे होय. आणि आपल्या काया वाचा मनाची शुद्धी करणं, मनाचा चित्ताचा मळ शुद्ध करणं, हे तर हे उपवसत काय आहे, तर उपपोसत म्हणजे न्यूट्रिशन. आपल्या जसं शरीराला न्यूट्रिशनची गरज असते, तर त्याचप्रमाणे हे न्यूट्रिशन आपण शरीरामध्ये देत असतो, पोषण व्हावं. अधिकाधिक मनाचा म्हणजे अधिकाधिक कायावाच्या मनाची शुद्धी करता हे उपवसत आहे. तर या उपवसताचं महत्व भगवान बुद्धाने, भगवान आपल्याला माहित आहे की तथागत भगवान बुद्धांचे सर्वात जास्त वर्षावास श्रावस्तीच्या जेतवनामध्ये झालेले होते. या श्रावस्तीच्या जेतवनामध्ये भगवान बुद्धांची महाउपासिका मिगार माता विशाखा हिने पूर्वाराम नावाचं, पूर्व दिशेकडे तोंड असलेलं पूर्वाराम नावाचं महाविहार विशाखाने श्रावस्तीलाच बांधून दिलं होतं. आणि याच विशाखानेच बांधून दिलेल्या त्या पूर्वाराम महाविहारामध्ये श्रावस्तीलाच तथागत भगवान बुद्धांचा वर्षावास सुरू होता. आणि त्यावेळी मिगार माता महाउपासिका विशाखा, जी वयाच्या 7व्या वर्षामध्ये स्वतःपन्न अवस्थेला प्राप्त झाली होती, ती बुद्धाकडे आली आणि बुद्धाला तिने हे उपवसताचं महत्व विशाखाला, महाउपासिका विशाखाला बुद्धाने सांगितलेलं आहे. ते उपवसत सुत्त म्हणून प्रसिद्ध आहे. हे उपवसत सुत्त पूर्वाराम महाविहार श्रावस्तीला भगवान बुद्धाने दिलं होतं, उपवसत सुत्त. तर या उपवसत सुत्तामध्ये आणि धम्मिक सुत्तामध्ये म्हणजे उपवसताचं महत्व उपवसत सुत्त आणि धम्मिक सुत्तामध्ये भगवान बुद्धाने वर्णन केलेलं आहे. तर धम्मिक सुत्तामध्ये हे धम्मिक सुत्त, धम्मिक नावाचा एक धम्मवान उपासक, धम्मिक उपासक आणि त्याचे 500 उपासक. तर हे 500 उपासक आणि धम्मिक उपासक
हे भगवान बुद्धांचा वर्षावास सुरू होता श्रावस्तीच्या जेतवनामध्ये, तर तिथेच धम्मिक आणि त्याचे 500 आणखी दुसरे उपासक श्रावस्तीच्या जेतवनामध्ये आले आणि भगवान बुद्धाला त्यांनी उपासकांचा धम्म आणि भिक्खूंचा धम्म यांच्यातलं अंतर समजून सांगा. तर काही अनेक मूर्ख लोक आहे, अज्ञानी म्हटलं तरी चालते, तर या अज्ञानी लोकांनी असं म्हणतात की बुद्धाने पंचशीलच सांगितलं आहे, अष्टशील कुठं आहे, उपोसत कुठं आहे, फालतू आहे. तर आपण बारकाईनं आपण 5वा खंड म्हणजे उपोसताचं महत्व बाबासाहेबांना सुद्धा माहित होतं आणि ते त्यांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये 5व्या खंडामध्ये 303 नंबरच्या पानमध्ये, लक्षात घ्या 303 पान नंबर, बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ उपासकांचा धम्म आणि भिक्खूंचा धम्म याच्यातला फरक म्हणून धम्मिक आणि त्यांच्या 500 उपासकाला श्रावस्तीला समजावून सांगितलं होतं. ते सुत्त निपातामध्ये सुद्धा आहे. तर बाबासाहेबांनी सुद्धा बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये धम्मिक आणि त्याच्या 500 उपासकांना सांगितलेलं होतं. काय सांगितलं होतं? बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्येही उपोसताचं महत्व आहे. अनेक मूर्ख लोक म्हणतात 8 बाबासाहेबांनी दिलेलेच नाही, तर ते आम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथातल्या 5व्या खंडामध्ये पाचावं. बघा बाबासाहेब काय लिहितात, आठवड्या मागून आठवडा येण्याप्रमाणे प्रत्येक आठवड्यात उपोसताचे व्रत ग्रहण करावे आणि श्रद्धामय अंतकरणाने अष्टशिलाचे पालन करावे. तर आणि बाबासाहेब पुढे आणि सकाळी सकाळी पवित्र श्रद्धामय चित्तानं 8 शिलाचे उपोसत व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्खूंना भोजन आणि पाणी दान द्यावे, आपल्या आई वडिलांची चांगल्या प्रकारे सेवा करावी, उपजीविका सन्मार्गाने करावी. हे धम्मिक आणि 500 उपासकांना भगवान बुद्धांनी सुत्त निपातामध्ये सुद्धा आहे. ततोच पातो उपवत्तु पोसतो चतुर्दशीचं प्रसन्न मानसो अठ्ठगुपेतम सुसमंतम रूपं. तर हे भगवान बुद्धांनी हे धम्मिक सुत्तामध्ये आणि उपोस सुत्तामध्ये उपोसताचं महत्व, न की उपवासाचं महत्व भगवान बुद्धांनी समजून सांगितलेलं आहे. तर आपण सुत्त निपातामध्ये धम्मिक सुत्त आणि उपोसत सुत्त याची विस्तृत माहिती जर आणखी वाचायची असेल आपल्याला, तर आपण नक्कीच ते श्रवण करावी. तर विशाखा माता हिला भगवान बुद्धांनी जे 3 उपोसत सांगितलेले आहे, उपोसत कोणते तर गोपाल उपोसत, निग्रंथ उपोसत आणि अर्य अठ्ठशील उपोसत. तर हे जे 3 प्रकारचे, मी पुन्हा सांगतो, बौद्ध धर्मामध्ये उपवास नाही, उपोसत आहे. उपवास धरला, उपवास सोडला हे शब्द डोक्यातून काढून टाका. तर उपवास काय असतो आणि उपोसत काय असतो? तर उपवास काय असतो? आजही हिंदू धर्मामध्ये, ब्राह्मण धर्मामध्ये उपवास कुठल्या तरी देवीच्या, देवाच्या, बुवाच्या, बाबाच्या, महाराजांच्या नावानं पकडल्या जातात आणि उपवासामध्ये मी देवी मैया तुला हे तर तू मला ते, तू मला ते तर मी तुला ते. तर अशा पद्धतीनं ती एक अंधश्रद्धा आहे, अंधविश्वास आहे. आणि उपवास कुठल्यावरती आंधी श्रद्धा ठेवून अंधश्रद्धा म्हणून ते उपवास आहे. आणि उपवासाला तिथं उपवासाची फराळ आली, मग ते उपवासाच्या फराळी आणि मग ते उपवास म्हणजे आहे फक्त, आणि ते मग चटुरा खाणं आणि चांगलं खाणं, ह्या उपवासाला काही महत्व नाही. उपवास बौद्ध धर्मामध्ये नाही, उपोसत आहे. आणि ते लोक कुठली तरी त्यांची अपेक्षा असते आणि ते त्यांची अंधश्रद्धा आहे, त्यांची मान्यता आहे. म्हणून आपल्या बौद्ध धर्मामध्ये बुद्धाकडे काहीही मागत नसतो आपण. बुद्ध हे मार्गदाता आहे, मुक्तीदाता, मोक्षदाता नाही. बुद्ध मार्ग सांगतात, चालायचं आपल्याला आहे. बुद्ध काही देव नाही, ईश्वर नाही, परमेश्वर नाही. बुद्ध काहीही देत नाही. बुद्ध ही कृपाही करत नाही आणि कोपतही नाही. बुद्ध आशीर्वादही देत नाही, श्रापही देत नाही. तर बुद्ध मार्ग सांगतात, चालायचं आपल्याला आहे. जो कोणी बुद्धांच्या मार्गाचं अनुकरण केलं तो दुःख मुक्त होईल. बुद्ध काही देव नाही, ईश्वर नाही, परमेश्वर नाही. आणि बुद्धाला काही अलौकिक समजू नका. पण बुद्ध हे बुद्धाचा धम्म हा म्हणजे म्हणून भगवान बुद्धाचा धम्म, बुद्धाच्या धम्मालाच धम्म म्हटलेला आहे. बाकीचे सर्व धर्म आहे. धम्माची आणि धर्माची शिकवण वेगळी आहे. आणि म्हणून उपवासाचे अनेक उपासक उपासिका मला फोन करतात, बनतेजी मी वर्षावासाचे पौर्णिमेचे उपवास पकडलेले आहेत, उपवासाचा कोणतं फराळ घ्यायचं? आता काय सांगा, फराळ म्हणजे आता उपवासाचे फराळ, तर हे उपवास आणि उपवासाचे फराळ उपवासच नाही. तर वर्षावासामध्ये जे भिक्खू आणि भिक्खुनींच्या सहवासामध्ये राहून दानशील समाधीचा, ध्यानाचा आणि धम्मश्रवण करण्याचा अधिकाधिक काळ म्हणजे वर्षावासांचा असतो. त्यांनी आपल्या कुटुंबासहित पांढरे वस्त्र परिधान करून, आजारी असेल तर ठीक आहे, तर आपण त्यांनी दररोज धम्मश्रवण करायला गेलं पाहिजे. प्रामाणिकपणे तसं अधिष्ठान ग्रहण केलं पाहिजे, दृढ निश्चय केला पाहिजे. तर वर्षावास म्हणजे काय? तर स्वचित्ताची, आपण रोज म्हणत असतो सचित्त पर्योदपणम. सचित्त म्हणजे काय? स्वतःच्या चित्ताची, मनाची शुद्धी करणे. काया वाचा मनाचं कुठलंही पापकर्म
न करणे, मनाचा मळ दूर करणे हे धम्माचा काम आहे. कुशल कर्माचा छंद जोपासणे हे वर्षावासामध्ये कळत असतो. आणि जे 4 प्रकारची माणसं बुद्धाने सांगितली आहे, प्रकाशाकडून गडद प्रकाशाकडे जाण्याचा हा कालावधी म्हणजे वर्षावास असतो. प्रकाशाकडून प्रकाशाकडे अधिक ज्ञानाकडे जाण्याचा हा मार्ग असतो. म्हणून या वर्षावासामध्ये आणि संपूर्ण जीवनामध्ये शीलाचं अत्यंत महत्वाचं आहे. शिलाशिवाय ज्ञानाला काहीही किंमत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी शील पारमिता सांगितलंय. 10 पारमितांमध्ये शील पारमिता आहे भगवान बुद्धाची. शील म्हणजे काय? बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये मस्त आहे, सोप्या. शील म्हणजे काय? कुशल कर्माकडे असलेला मनाचा कल. अकुशल पापी मनाला कुशल कर्माकडे, पुण्य कर्माकडे वळवणं म्हणजेच शीलाचं पालन करणे होय. आणि मग भगवान बुद्धाने शीलच प्रथम आहे आणि शीलच शेवट आहे. शीलंग रखंग तू सबदा. आपलं बुद्धाची मूर्ती, बुद्धाचा फोटो आणि कुठलाही राखीचा धागा आणि कुठलाही जलपान धागा आपलं रक्षण करू शकत नाही. आपलं रक्षण शीलच करत असते. शीलंग रखंग तू सबदा. शीलच आपलं सदा सर्वदा रक्षण करत असते. म्हणून आपण उत्तमरित्या शील पाळलं पाहिजे. शीलेन भोग संपत्ती सुगती, म्हणजे शीलानं आपली भोग संपत्ती वाढते आणि म्हणजे आनंद वाढत असतो, धनसंपत्ती वाढत असते आणि सुगतीचा मार्ग मोकळा होत असतो. संपदा सुत्तामध्ये भगवान बुद्धाने शिलाला संपत्ती म्हणून सांगितलेलं आहे. एके ठिकाणी बुद्धाने शिलाला धनही म्हटलंय. शील एक धन आहे. आणि म्हणून मिलिंद प्रश्न जर वाचला तर आपण लक्षण प्रश्नामध्ये शिलाचं लक्षण काय म्हणते असं विचारलेलं आहे नागसेनाला मिलिंद राजाने. शिलाचे लक्षण काय? तर सर्व धर्माचे अधिष्ठान म्हणजे सर्व कुशल धर्माचे अधिष्ठान म्हणजे शील आहे. ज्याप्रमाणे पृथ्वीच्या आधारे पाणी राहते त्याचप्रमाणे सर्व कुशल धर्माचे अधिष्ठान हे शील आहे असं नागसेन भिक्खूंनी धम्मराजा मिलिंदाला सांगितलेलं आहे. तर कुशल कर्माकडे आपल्या काया वाचा मनाला वळवणं म्हणजेच हा वर्षावासाचा पिरियड आहे. बाबासाहेबांनी सुद्धा भाषणामध्ये सांगितलेलं आहे, बुद्ध की कार्ल मार्क्स काय म्हटलेलं आहे? शिलाशिवाय जर शिकले सवरले लोक या देशामध्ये समाजात तयार झाले, म्हणजे ज्ञान आहे पण शील नाही. शिलाशिवाय जर शिकले सवरले लोक या देशात तयार झाले, समाजात तयार झाले, तर या देशाचा समाजाचा विनाश आहे असं बाबासाहेब म्हणतात. शिलाशिवाय ज्ञानाला काही किंमत नाही. आणि म्हणून आज जे वातावरण चाललेलं आहे, पेपर लीक जे पेपर फोडी जे झालेली आहे, तर त्याच्या संदर्भात आपल्याला माहितच आहे. म्हणजे बाबासाहेब म्हणतात शिलाशिवाय जर शिकले सवरले लोक या देशात तयार झाले तर त्यांच्या शिक्षणातच देशाचा नाश आहे. म्हणजे शिक्षण आहे पण ज्ञान नाही. म्हणून शिक्षण हे दुधारी तलवार आहे, लक्षात घ्या. ते म्हणजे दुधारी तलवार म्हणजे ते दुसऱ्याचा घातही करणारी असू शकते. ज्ञानाला किंमत नाही, शिलाला किंमत आहे. म्हणून या भारतामध्ये शिलाशिवाय जर शिक्षक असेल तर तो आज आपण पाहत असतो की स्वतः विद्यार्थिनीवर आणि मुलांवर सुद्धा स्वतः शिक्षक आणि बलात्कार करताना आपण प्रकरण ऐकतो. म्हणजे शिलाशिवाय शिक्षक असेल तर तो व्याभिचारी शिक्षक निघेल. म्हणून शील महत्वाचा आहे. आणि शिलाशिवाय जर पोलीस असेल तर तो भ्रष्ट पोलीस, लाच घेणारा पोलीस निघत असेल. म्हणून शील, पंचशील खूप महत्वाचं आहे. पंचशिलाशिवाय या जगामध्ये शांतता राहू शकत नाही. म्हणून शिलाशिवाय जर शिक्षक नसेल तर तो विद्यार्थिनीवर वाईट नजर ठेवण, व्याभिचारी असेल. आणि म्हणून शिलाशिवाय शिक्षक चांगला राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं की प्रत्येक भारतातल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचावा. आदर्श शिक्षक कोणता आणि आदर्श विद्यार्थी कोणता हे मिलिंद प्रश्नामध्ये सांगितलं नाही. नागसेन भिक्खूंचा शिक्षक म्हणून एक आदर्श घेतला पाहिजे भारतातल्या जगातील सर्व शिक्षकांनी. नागसेनासारखा शिक्षक आणि नागसेनासारखा विद्यार्थी उपासक असेल तर भारत लवकर धम्ममय बौद्ध राष्ट्र होऊ शकतो. आणि म्हणून शिलाशिवाय शिक्षक नसेल तर तो वाईट कुदृष्टी टाकणारा राहू शकतो. आणि म्हणून शिलाशिवाय जर पोलीस असेल तर तो लाच घेईल आणि तो अन्याय अत्याचार करेल आणि म्हणजे सत्याच्या बाजूने राहणार नाही. तो खलनिग्रह नाय म्हणजे खलनायक म्हणजे गुंड लोकांचं रक्षण करण. तर हे असं म्हणजे शिलाशिवाय पोलीस काही कामाचा नाही. केवळ वर्दीला महत्व नाही तर वर्दी सोबतच त्याच्यासोबत शिलही असलं पाहिजे. शिलाशिवाय डॉक्टर असेल तर आज जे प्रकरण चालू आहे सोनम वांगचुक आणि दीपक ते जे चालू आहे दिल्लीला, आता शिलाशिवाय बुद्धाने तेच सांगितलंय. शिलाशिवाय डॉक्टर असेल तर केवळ त्या 22 मुलं मरण पावली याचा गोष्ट नाही. जर पेपर लीक झाला आणि जर बोगस डॉक्टर जर जन्माला आले म्हणजे परीक्षा न देता
पेपर लिंक द्वारे किंवा पैशाच्या जोरावर जर बोगस डॉक्टर तयार झाले तर हजारो पेशंटची जीव जाऊ शकतो. त्याच्यासाठी शिलाशिवाय डॉक्टर म्हणजे शील नाही आहे तर तो डॉक्टरही स्त्री भ्रूण हत्या करेल. आपण पाहत असेल गर्भामध्येच मुलींना मारल्या जातं, लहान लहान मुलींना, आज मुलांना मुली भेटत नाही तर ही स्त्री भ्रूण हत्या. वसल सुत्तामध्ये भगवान बुद्धाने सांगितलं आहे गर्भातल्या जीवाची हत्या करू नये. स्त्री भ्रूण हत्याचं जे प्रकरण आहे म्हणजे पेपर लिंक जर झाला तर बोगस डॉक्टर जन्माला येईल आणि बोगस डॉक्टर हे दुसऱ्याचा जीव घेईन, रुग्णांचा जीव घेईन आणि गरिबांकडून पैशाचं त्यांचं शोषण करेल. आणि म्हणून शिलाशिवाय जर डॉक्टर असेल तर तो डॉक्टर एक चांगलाही निघू शकतो, नाही तर तो हत्यारा डॉक्टर सुद्धा निघू शकतो. म्हणून शिलाशिवाय डॉक्टर काही कामाचा नाही. त्याच्याकडे डिग्री असेल, MBBS MD असेल, परंतु त्याच्याकडे शील नसेल, बुद्धाचं पंचशील, तर तो डॉक्टर हा घातकी स्त्री भ्रूण हत्यावाला बोगस डॉक्टर आणि तो निघेल. आणि म्हणून शिलाशिवाय डॉक्टर काही कामाचा नाही. ज्याच्याकडे शील नसेल तो वकील काही कामाचा नाही. वकिलाचा ड्रेस अंगावरती चढून किंवा टाय कोट बूट घालून त्याला वकील म्हणता येत नाही. जोपर्यंत त्याच्याकडे बुद्धाचं शील नाही, शिलाशिवाय वकील काही कामाचा नाही आणि शिलाशिवाय मंत्री काहीही कामाचा नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलंय की या भारतातील लोक देशापेक्षा राजकीय पक्षाला आणि धर्माला, जातीला आणि आपल्या नेत्याला जर महत्व देतील तर भारत देश पुन्हा पारतंत्र्यात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून देश मोठा की व्यक्ती मोठा, तर बाबासाहेबांनी सांगितलंय देशच मोठा आहे. आणि म्हणून देश हा आपल्यासाठी सर्वप्रथम आहे. आपण प्रथम भारतीय व नंतरही भारतीय. तर शिलाशिवाय डॉक्टर काही कामाचा नाही, शिलाशिवाय मंत्री काही कामाचा नाही आणि शिलाशिवाय गायक काही कामाचा नाही. आपले अनेक गायक खूप गोड गळा आवाज आहे त्यांचा, परंतु बुद्धाचं नाव घेऊन बाबासाहेबांचे गाणे ते गोड गळ्यानं म्हणतात आणि बुद्ध धम्माच्या धम्म मंचावर धम्म परिषदेमध्ये म्हणत असतात. आपण पाहिलं असतं संविधान मनोरे सारखे लोक, मी भेट नाही कोणाला, तर असे लोक दारू पिऊन गाणे म्हणत असतात आणि कोणाला पुढे आणतात वामनदादा कर्डकाला. मग शिलाशिवाय जर गायक त्याचा किती गोड गळा असू द्या, मी त्याचं समर्थन करत नाही. अनेक गायक लोक धम्म परिषदेमध्ये स्टेजवर दारू पिऊन गाणे म्हणत असतात, बुद्धाच्या पंचशिलाचं उल्लंघन करतात. शिलाशिवाय गायकाला काहीही किंमत नाही. शील महत्वाचा आहे. त्याचा आवाज थोडा कमी चांगला नसेल तरी चालेल, पण तो गायक शीलवान असला पाहिजे तरच जगावर त्याचा प्रभाव होऊ शकते. आणि शिलाशिवाय कोणतंच जग चालू शकत नाही. आणि शिलाशिवाय शील हे एक मापदंड आहे, मोजमाप आहे. चांगला मनुष्य असण्याचं ते एक मापदंड म्हणजे शील आहे. शीलच आपलं रक्षण करत असते. आणि म्हणून प्रत्येक बुद्ध विहाराचा अध्यक्षही शीलवान असला पाहिजे. आपल्या बुद्ध विहाराचे अध्यक्ष शीलवान नसल्यामुळे बुद्ध विहार पुढे जात नाही. मग ते राजकीय अड्डे बनत आहे आणि बुद्ध विहारामध्ये झगडे आहे. आणि म्हणून ते राजकीय अड्डेच बनवलेले आहे. काही काही उपासक उपासिकांनी विहार भिक्खू भिक्खूंना राहूही देत नाही आणि राहिले तर ते त्यांना त्रास देतात. काही काही लोकांनी आपली घरच बनवलेली आहे. म्हणून बुद्ध विहाराचा अध्यक्ष हा शीलवान असला पाहिजे. तो दररोज बुद्ध विहारात येणारा असला पाहिजे. आपण मोदीला शिवा देतो हे नाही ते करत, परंतु काही विहाराचे बुद्ध विहाराचे अध्यक्ष मात्र हे ते हिटलर सारखेच झालेले आहे. ज्याप्रमाणे मोदी हिटलर झालेला आहे देशाचा, तसेच काही लोक बुद्ध विहाराचे हिटलर झालेले आहे, हुकुमशहा झालेले आहे. तर बुद्ध विहारातला उपासक हा शीलवान असला पाहिजे, गुणवान असला पाहिजे आणि त्याने विहाराची काळजी घेतली पाहिजे. आणि तो रोज वर्षावासात ग्रंथपठणाला येणं आणि तो ग्रंथाला येणं, पंचशिलाचं पालन करणं. तो जर असा म्हणत असेल की मला बुद्ध विहारात ग्रंथाला वर्षावासाला पौर्णिमेला यायला वेळ नाही, मग तुझ्याकडे पद कशाला पाहिजे? जो वेळ देत असेल अशाच व्यक्तीला अध्यक्ष बनवलं पाहिजे आणि शीलवान अध्यक्ष असला पाहिजे, तरच तुमचं बुद्ध विहार पुढे जाऊ शकते. नाही तर तो राजकीय अड्डा बनू शकते, वोट बँक बनू शकते आणि उपासकांचाही सौदा करू शकते, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून शीलवान अध्यक्षच आपल्या बुद्ध विहारामध्ये असला पाहिजे. तर भगवान बुद्धांनी तर हे जे बाबासाहेबांनी सांगितलंय, शिलाशिवाय जर या देशामध्ये शिलाशिवाय जर लोक तयार झाले तर देशाचा समाजाचा नाश आहे. तर हे आता ते आपण शिक्षण मंत्र्याचं पाहतच आहोत. तर म्हणून जीवन जगण्याचा मापदंड शील आहे. शील नसेल तर कागदी फुलासारखं ते दिसायला सुंदर परंतु सुगंध नसेल. जसे कागदी फुलं आपण बुद्धापुढे कधी ठेवत नाही, सुगंधित फुलंच लोक मंदिरामध्ये व्हायला नेतात. तर हे आणि म्हणून बुद्धाने सांगितलेलं आहे की फुलाचा, अगरबत्तीचा सुगंध म्हणजे जिकडे हवा असेल तिकडेच जातो, पण शील सत्याचा सुगंध चारही दिशेनं जात असतो. आणि म्हणून शील विशुद्धीचा, चित्त विशुद्धीचा हा मार्ग भगवान बुद्धाचा आहे. भगवान बुद्धाने शिलाचे वर्गीकरणही केलेले आहे. बुद्धाचे
सरणशील, पंचशील, अष्टशील, दसशील, प्रातिमोक्ष, पवरशील. हे दसशील आणि प्रातिमोक्ष पवरशील भिक्खू भिक्खुणींचे आहे. तर हे सरणशील, पंचशील आणि अष्टशील हे उपासक उपासिकांचे वरचे आहे. बुद्धाने शीलघात, चित्तघात आणि दृष्टिघात सुद्धा सांगितलंय. शीलघात म्हणजे काय? जो शिलाचं अनुलंघन करतो, शिलाचं पाचही शिलाचं पालन करत नाही, तर असा शीलघातकी माणूस दुसऱ्याचाही घात करत असतो. आणि चित्तघात म्हणजे काय? तर चित्तघात म्हणजे ज्यांनी आपली काया वाचा मनाला म्हणजे अकुशल कर्म ज्याच्या चित्तामध्ये सदैव आहे, द्वेष आहे, राग आहे, मत्सर आहे, मिमीपणा आहे, बदल्याची भावना आहे, तर असं जे चित्तघात म्हणजे बुद्ध विहारात गेल्यानं काय होते, नाही गेल्यानं काय होते, भिक्खूला दान केल्यानं काय होते, नाही केलं तर काय होते, काही पाप नसते, पुण्य नसते, दान नसते, काही कुशल नसते, अकुशल नसते, माय नसते, बाप नसते. तर असा करणारा जो व्यक्ती आहे, ज्याची संदेह आहे, शंका आहे बुद्ध धम्म संघावर, तर असा मनुष्य हा चित्तघाती आहे. आणि दृष्टिघात झालेला आहे म्हणजे जो पूर्वग्रह दूषित चित्तानं आहे, ज्याचं पूर्वग्रह दूषित आहे चित्त, आधीच बुद्ध धम्म संघावर निष्ठा श्रद्धा नाही, तर असा मनुष्य म्हणजे हा शीलघात, चित्तघात आणि दृष्टिघात, असा चित्तघातकी, शीलघातकी आणि दृष्टिघातकी माणूस दुसऱ्याचाही घात करतो, देशाचा, समाजाचाही घात करत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ऐसा म्हटला जाता, सच को सच साबित करने के लिए दो लोगों की सख्त जरूरत होती है, एक सच सुना सके और एक दूसरा सच सुन सके. धम्माचा प्रचार आणि प्रसार तेव्हाच होईल जेव्हा सांगणारा चांगला राहतो, तो ऐकणारा चांगला राहत नाही, ऐकणारा चांगला राहतो, तर सांगणारा चांगला राहत नाही. तर सांगणारा आणि ऐकणारा जर समान पातळीवर असेल तर नक्कीच बुद्धाचा धम्म पुढे जात असतो. आणि भगवान बुद्धांनी काही शिलाचे भेदही केलेले आहे. कनिष्ठशील, मध्यमशील आणि उत्तमशील. कनिष्ठशील म्हणजे काय? तर मध्यमशील म्हणजे काय? कुठल्या तरी आशेनं, उपेक्षेनं शील पाळणं, याला शील नाही म्हणत असते. आणि मध्यमशील म्हणजे काय? कुठल्या तरी अपेक्षा ठेवून किंवा मला लोकांनी चांगलं म्हणावं, माझी प्रशंसा, स्तुती करावी म्हणून पाळलेलं शील तेही चांगलं शील नाही. तर भगवान बुद्धांनी उत्तमशील कशाला म्हटलंय? मध्यमशील, कनिष्ठशील आणि उत्तमशील. शिलाचे पालन करणे हे माझं कर्तव्यच आहे. मी शिलाचं पालन करेन तर माझ्याकडून माझंही मंगल होईल, आणि मी शिलाचं पालन करेल तर मी शील पालन केल्यामुळे दुसऱ्यालाही त्रास होणार नाही, माझ्याकडून दुःख होणार नाही. तर शिलाचं पालन करणे हे माझं कर्तव्यच आहे. मी माझ्यासाठी मी ते केलंच पाहिजे. त्यासाठी त्या जगामध्ये शांतता राहू शकते, मी दुःख मुक्त होऊ शकतो, असं म्हणून हे शील आपण त्याला उत्तम शील म्हटलेलं आहे. तर हे भौतिक, नैतिक शील का पालन करावं? तर आपली भौतिक प्रगती, नैतिक प्रगती आणि आध्यात्मिक प्रगती जर करायची असेल तर मनुष्यानं शील पालन केलं पाहिजे. आणि शील हे सामाजिक स्वास्थ्य निर्माण करत असतं. म्हणून शील जर असेल, शील सदा सर्वदा आपलं रक्षण करत असते. आपण राखीचा धागा बांधतो, राखीचा धागा आपलं रक्षण नाही करत. बाबासाहेबांचं संविधान आणि बुद्धाचं हे पंचशील आपलं रक्षण करत असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून शील काय आहे? तर एक सुरक्षा कवच आहे. जसं इंग्रजी शब्द आहे सील. सील म्हणजे काय? तर सुरक्षा. बाजारात एखादी वस्तू आपण आणतो तर ती सुरक्षित राहिली पाहिजे, ती खराब होऊ नये म्हणून जशी ती सुरक्षा करत असते ते सील बंद, तर तशाच पद्धतीने आपल्या काया मनाचं रक्षण हे बुद्धाचं पंचशील, अष्टशील करत असते. आणि म्हणून शील पालन केल्यामुळे जगात शांतता प्रस्थापित होत असते. शिलाचं पालन केल्यामुळे बॉम्ब गोळे निर्माण करण्याची, तलवार बंदुका तयार करण्याची, पोलीस भरतीची, पोलिसाची काही गरज राहत नाही, किंवा मग कशाचीच गरज राहत नाही. कुठलाही गाय, बैल, हत्ती, कोणतेही पाळीव प्राणी पहा, त्यांच्यासाठी कॉलेज वगैरे काहीच नाही आहे. सर्व लोकांसाठीच आहे. लोक चांगले वागत नाही म्हणून त्यांच्यासाठी शाळा आहे, कॉलेज आहे, बुद्ध विहार आहे, हे आहे, ते आहे, धम्म परिषद आहे. प्राण्यांसाठी काही नाही. म्हणजे माणूस माणसासोबत चांगला वागत नाही. बुद्ध काय म्हणतात? या जगातील दुःख काय आहे? एक माणूस दुसऱ्या माणसासोबत माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम म्हणजे या जगातील दुःख आहे. एक माणूस दुसऱ्या माणसासोबत नीट वागत नाही, त्रास देतो, तर तेच या जगातील दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून ह्या पंचशील, अष्टशिलाला खूप महत्व आहे, अष्टांग मार्गाला. तर हे पंचशील कलमाच्या रूपामध्ये भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं आहे. ते भारताच्या प्रत्येक नागरिकाला पाळावंच लागत असतं. पंचशील हे कलमाच्या रूपामध्ये भारतीय संविधानामध्ये बुद्धाच्या आहे. आपण पानातिपाता चोरी केली, खून केला, हत्या केली, खोटी साक्ष दिली, किंवा
दारू विक्री केली किंवा खोटं बोलणं हे सगळं व्यभिचार केला तर हे सगळं संविधानामध्ये कलमाच्या रूपामध्ये पंचशील बुद्धाचं आहे. बाबासाहेबांनी 22 प्रज्ञामध्ये सुद्धा पंचशील टाकलेले आहे. प्रज्ञाशील करुणा या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन हे 22 प्रतिज्ञामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून पंचशील, अष्टांग मार्ग आणि 10 पारमिता हे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा दिलेले आहे. बुद्धानं सुद्धा सांगितलेलं आहे की शील हे खूप महत्वाचं आहे जीवनामध्ये. भिक्खूंनो, बुद्ध असंही सांगतात, भिक्खूंनो शील संकटात असेल तर त्यावेळी संघर्ष करायला घाबरू नका आणि दुबळेपणानं वागू नका. म्हणजे ना शीलही संकटात राहू शकतं. मग शील संकटात असेल तर मारसेना कुठल्या तरी रूपानं येत असते, त्या मारसेनेला ओळखून आपण शीलामध्ये प्रतिष्ठित राहिलं पाहिजे, दुबळेपणानं वागलं नाही पाहिजे. तर आज आपण एक शब्द ऐकत असतो, मुलांना मुली भेटत नाही, मुलींना मुलं भेटत नाही, तर मुलांना चांगला मुलगा भेटत नाही, चांगली मुलगी भेटत नाही, चांगला मुलगा भेटत नाही. तर हे काय आहे? तर चांगला मुलगा भेटत नाही, चांगली मुलगी भेटत नाही, तर चांगला मुलगा कशाला म्हणावं? तर जो बुद्धाच्या पंचशिलाचं अष्टांग मार्गाचं पालन करतो तो चांगला मुलगा, बुद्धाच्या पंचशिलाचं अष्टांग मार्गाचं पालन करते ती चांगली मुलगी, आणि ती चांगली सून किंवा पत्नी असू शकते. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलंय की चांगले उत्तम पती पत्नी कोणते आहे? जे अष्टशिलाचं, अष्टांग मार्गाचं आणि बुद्धाच्या पंचशिलाचं पालन करते, दोघेही उपासक उपासिका आहे, त्याच्या घरामध्ये कलह भांडणं होत नाही. आणि म्हणून ज्यांच्याकडे शील नाही तो मनुष्यच नाही. हाडामासाचा पिंजरा, नामरूपाचा पिंजरा, त्याला काही महत्व नाही. ज्या मनुष्याकडे बुद्धाचं शील, पंचशील नाही तो मनुष्यच नाही असं म्हटलं तरी चालेल. या जगामध्ये शांतता जर प्रस्थापित करायची असेल तर शील हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणूनच महाकवी वामनदानांनी म्हटलं आहे, मन ही आग आहे विषारी नागा आहे, मनच मानवाच्या शिलाचा दाग आहे, मन हे उतावळे वासने पाठी पळे, वाईटांशी त्यांचे नाते पटकन जुळे, वळता बुद्धाकडे परिवर्तन घडे. तर अशा पद्धतीनं आपण दुःशील, आपण म्हणत असतो शील आणि दुःशील. दुःशील मनुष्य म्हणजे काय? जो शीलवान नाही. तर दुःशील मनुष्य हा घातकी असतो, देशाचा, समाजाचा, सर्वांचा, कुटुंबाचाही तो घात करत असतो स्वतःसोबतच. आणि म्हणून जे निगार माता विशाखाला भगवान बुद्धांनी उपोसत सूत्रामध्ये जे 3 प्रकारचे उपोसत सांगितले त्यापैकीच पहिलं उपोसत आहे गोपाल उपोसत. आता गोपाल उपोसत म्हणजे गो म्हणजे गायी होत असते आणि पाल म्हणजे गायी पाळणाऱ्या गुराख्यासारखं, गोपालक सारखं उपोसत. आता गोपालक उपोसत कशाला समजायचं? तर या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जे लोक देवीच्या, देवाच्या, बुवा बाबाच्या नावानं, नवसाच्या नावानं जे उपवास पकडतात तेच गोपाल उपोसत असे म्हटलं तरी चालेल आजच्या भाषेमध्ये. आणि जे काही लोक आजही आपल्या समाजात पौर्णिमेचा उपवासच नसतो, उपोसत असते, तर तेही लोक केवळ मग उपवासाचे फराळ खातात आणि दिवसभर ते मग केसभर गजरा, गावभर नजरा, त्याचं काही हे नसते. तर अशा पद्धतीने ते गोपाल उपोसत, काही त्याची भगवान बुद्धांनी विशाखाला सांगितलं त्या गोपाल उपोसताचे काही लाभ नसते, फायदे नसते, त्यांना काहीच होत नाही. तर गोपाल उपोसत म्हणजे काय? एखादा गुराखी काय करत असतो? पहिल्या दिवशी तो एखाद्या नदीच्या तीरावर जात असतो, त्या नदीच्या तीरावर गाई गुरांना चांगलं पाणी प्यायला असते, चांगला मोठा म्हणजे चारा वाढलेला असतो हिरवागार, आणि मग तो पहिल्या दिवशी जिथे जातो तो दुसऱ्या दिवशी मग तो आदल्या दिवशी तो तयारी करून ठेवतो की तिथे खूप सुंदर तिथे नदीच्या काठावर खूप नदीला गाई गुरांना पाणी प्यायला आहे, तिथे चांगला हिरवागार चारा आहे, मोठं मोठं गवत वाढलेलं आहे, उद्याला मी तिथं गाई घेऊन जाईन तिथे. तर अशा पद्धतीने तो उद्याचं नियोजन करत असतो. परंतु त्या गायी मात्र घरी आल्याच्या नंतर दुसराच त्याच्या दूध काढत असतो. तर अशाच पद्धतीने काही लोक उपोसत नाही, उपवास पकडत असतात, आणि ते मग नंतर आज काय खायचं, उद्या काय खायचं, उद्या मी असं करीन, उद्या मी तसं खाईन, उद्या मी तसं खाईन आणि तसंच खाईन. तर हे सगळं अन्नामध्ये दिवसभर मन ठेवतात आणि ते अन्नाचा उपवास करून काही फायदा नाही. तुम्ही दिवसभर कितीही उपवास पकडला आणि दिवसभर जर निंदा नालस्ती केली, चुगल्या केल्या, तर त्या उपवासालाही काही अर्थ राहत नाही. बौद्ध धर्मामध्ये उपवासच नाही, उपोसत आहे. उपोसत म्हणजे 8 शील पालन करणं होय. आणि जे लोक दुर्बल आहे, कमजोर आहे, आजारी आहे, भयंकर रोगी आहे, किंवा शेतामधले जड कामं करतात, शारीरिक श्रम करतात, त्यांनी नाही केलं तरी चालेल काळाच्या गरजेनुसार. रोगी माणसाने, अशक्त आणि शेतीतले कामातल्या लोकांनी करू नका. पण जे काही लोकांना असं वाटतं की आपण करू शकतो तर त्यांनी ते नक्कीच केलं पाहिजे. आणि जबरदस्ती नाही आहे भगवान बुद्धांची आपल्या ते
विवेक बुद्धीवरही ते अवलंबून आहे. म्हणून गोपाल उपोसत हे गायी राखणाऱ्या गुराख्यासारखं आहे आणि दुसऱ्याच दूध काढतो, तर अशा पद्धतीनं हे गोपाल उपोसताचे काही लाभ नसतात विशाखा. म्हणून हे उपोसत हे उत्तम उपोसत नाही, गोपाल उपोसत. तर हे पहिलं गोपाल. दुसरं सांगितलं आहे हे निगंठ उपोसत. आता बुद्धांच्या काळामध्ये ब्रह्मजाल सुत्तामध्ये आणि बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये 62 प्रकारचे पंथ होते. बुद्धाच्या काळामध्ये हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म नव्हता. 22 प्रकारचे पंथ होते आणि ते पंथ आता दिसत नाही. आता फक्त 62 पंथापैकीचा एकच पंथ म्हणजे जैन धर्म हा एक पंथच होता, धर्मही नव्हता. तो जगाच्या बाहेर गेलाच नाही. तर बुद्धाने वर्धमान महावीराला निगंठनाथ पुत्त म्हटलेला आहे. तर निगंठनाथ पुत्त आणि आजीवक पंथाचे लोक बुद्धाच्या काळामध्ये नागडे राहत होते. आणि हे लोक आजही जसा भिक्खू लोकांचा 3 महिन्याचा वर्षावास असतो, तर जैन साधूचा सुद्धा चातुर्याम संवर्वाद असतो, 4 महिन्याचा चातुर्मास असतो. तर हे निगंठ म्हणजे काय, तर नागडे दिगंबर लोक. तर हे निगंठनाथ पुत्त कोणाला म्हटलेलं आहे, वर्धमान महावीराला, जैन धर्माचे 24वे तीर्थंकर. तर या निगंठनाथ पुत्ताचे जे शिष्य आहे, जे निग्रंथ जैन साधू म्हणा आणि साधिका म्हणा, तर आणि आजीवक पंथाचे, तर हे लोक त्या काळामध्ये शरीराला कायाक्लेश दंड देत होते. आपण पाहत असतो भिक्खुनी लोकांना अष्टपरिस्कार आहे, जैन साधूला अष्टपरिस्कार नाही. ते भिक्षा पात्रामध्ये जेवत नाही, हातातच जेवतात. दाढीचे, डोक्याचे, मिशीचे केस हाताने उपडतात, ते आंघोळ करत नाही. तर अशा पद्धतीने ते कपडे घालत नाही. तर बुद्धाने भिक्खुनी संघाला 8 पुरस्कार दिलाय, चिवर संघाटी भिक्षापात्र, हे तुम्हाला मी सांगणार नाही. तर अशाच पद्धतीने जैन साधूला अष्टपरिस्कार नाही, ते देहाला दंड देत असतात, शरीराला कायाक्लेश देत असतात आणि अशा पद्धतीने तेही उपोसत धारण करत असतात. कांदा, लसूण, मुळा हे वगैरे ते खात नाही, पाणी गाळून पितात, रात्रीचं अन्न खात नाही. तर अशा पद्धतीने ते निगंठ उपोसत धारण करत असतात आणि त्याचा काहीही उपयोग होत नाही, लाभ होत नाही, म्हणून ते निगंठ उपोसत आहे. तर भगवान बुद्धांनी जे तिसरं अत्यंत महत्वाचं, या गोपाल उपोसत, निगंठ उपोसत आणि आर्य उपोसत याचं विश्लेषण खूप मोठं आहे. प्रवचन लांबलचक होईल म्हणून मी सांगणार नाही, आपण ते वाचून घ्या उपोसत सुत्तामध्ये आणि धम्मिक सुत्तामध्ये उपोसताचं महत्व. तर हे आर्य उपोसत काय आहे, तर याला आपण उपवास नाही म्हणायचं. अनेक वर्षावासाचा पौर्णिमेचा उपवास न म्हणता आपण पौर्णिमेचं उपोसत म्हटलं तरी चालते. त्याचा शब्द आहे अर्य अठ्ठसील उपोसत वारितशील. एवढं जरी आपल्याला येत नसेल तर पौर्णिमेचे उपोसत मी पकडले किंवा मी पौर्णिमेचा उपोसत धारण केलाय असं म्हणायचं, पण पौर्णिमेचा उपवास म्हणू नये. तर हे आर्य उपोसत म्हणजे काय, आर्य म्हणजे काय, तर पालीमध्ये अर्य म्हणतात. अर्य म्हणजे काय, श्रेष्ठ उपोसत, जे उपोसतानं कायावाच्या मनाची शुद्धी होत असते. आणि हे जे वारितशील म्हटलेलं आहे याला, तर हे अर्य अठ्ठसील उपोसत वारितशील. वारित हा शब्द पाली आहे. वारित म्हणजे काय, तर व्रत. तर ते हिंदू धर्माचं व्रत नाही, तर एक अधिष्ठानासारखं ग्रहण करणं आहे. आता हे उपोसत कसं पाळायचं, तर उपोसत पाळण्यासाठी पतीने पत्नीची आणि पत्नीने पतीची अनुमती घेणं गरजेचं आहे. दोनही कुटुंबातले पती पत्नी बुद्ध धम्म संघाचे उपासक असतील तर त्यांच्या घरामध्ये अडथळा उत्पन्न होऊ शकत नाही, कारण तिथं ब्रह्मचर्याचं पालन करावं लागत असते. तर ज्या घरामध्ये दोघेही पती पत्नी अष्टशिला धारण करणारे असेल तर त्याला काही परवानगी राहत नाही. पण एखाद्या घरामध्ये पतीने पत्नीची आणि पत्नीने पत्नीची अनुमती घेणं आवश्यक आहे उपोसत धारण करण्याच्या वेळी. आणि जेणेकरून जे पुरुष लोक आहे किंवा स्त्री लोक आहे ज्यांना ब्रह्मचर्याचं पालन होत असेल तर कमीत कमी व्याभिचार करू नका, परस्त्री गमन किंवा अनैतिक संबंध, वेश्यागमन करू नका. आपल्या पत्नीशी आणि आपल्या पत्नीने आपल्या पतीशी एकनिष्ठ विश्वासानं राहिलं पाहिजे. तर वर्षावासामध्ये उपोसत धारण करायचं असेल तर पती पत्नींची अनुमती घ्या. म्हणजेच काय, तर बहीण भावासारखंच राहणं आहे. आपल्या घरचे कोणते, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याच 12ही महिन्याच्या पौर्णिमेला आपल्या घरचे कोणतेही कार्यक्रम काढू नका आणि भंतेजींनाही बोलावू नका.
पौर्णिमेला बौद्ध राष्ट्रामध्ये 12ही महिन्याच्या पौर्णिमेला कोणतेच लोक आपल्या घरचं लग्न, गृहप्रवेश कोणतेच कार्यक्रम करत नाही. ते लोक संपूर्ण वेळ बुद्ध विहारासाठी देतात. आपल्या भारतामध्ये एक मूर्खपणा आलेला आहे. पौर्णिमेच्या दिवशी हे करा, अरे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही विहारात गेला पाहिजे. आपल्या कुटुंबासहित आपण विहारात गेलो पाहिजे. पौर्णिमेच्या दिवशी लग्न, आपल्या घराचे गृहप्रवेश, बारस हे आपण करू नये. कारण लक्षात घ्या, बौद्ध राष्ट्रामध्ये ते नाही. बुद्ध विहारासाठी तो पौर्णिमेचा दिवस बुद्ध विहारामध्ये घालवला पाहिजे कुटुंबासहित. आपल्या घरचे कोणतेच कार्यक्रम पौर्णिमेच्या दिवशी घेऊ नये आणि भिक्खूनही जाऊ नये. भिक्खूंना वर्षावासात पौर्णिमेच्या दिवशी आपल्या विहारामध्येच त्यांनी कार्यक्रम करावा. पौर्णिमा हा वर्षावासाचा, परित्राणाचा, दिवसभर विहारामध्ये घालवण्याचा दिवस आहे, न की कोणाच्या घरगुती कार्यक्रमाचा तो दिवस आहे. म्हणून पौर्णिमेला आपण महत्व कमी नका करू. पौर्णिमेचं हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपल्या घरचे कोणतेच कार्यक्रम पौर्णिमेला घेऊ नये. कुटुंबासहित पांढरे वस्त्र परिधान करून बुद्ध विहारात गेलं पाहिजे. तर या वर्षावास म्हणजे आर्य उपोसत म्हणजे काय, जे विशाखाला सांगत आहे. तर आर्य उपोसत म्हणजे काय, तर बुद्धांच्या 9 गुणांची, धम्माच्या 6 गुणांची आणि संघाच्या 9 गुणांची, त्रिरत्नातील 24 गुणांची स्तुती प्रशंसा करणं आणि ते बुद्ध धम्म संघाचे जे सद्गुण आहे ते माझ्याही अंगी यावे अशी नेहमी प्रशंसा करणं. बुद्ध धम्माची म्हणजे बुद्ध धम्म संघ वंदना घेणं आणि 8 शील भिक्खू आणि भिक्खुनी करून ते ग्रहण करणं. 8 शील ग्रहण करून मग ते त्याचं पालन करणं. तर हे त्रिरत्नाच्या 24 गुणांचं स्मरण करून बुद्धानुसती, धम्मानुसती आणि संघानुसती करणं. आणि उपोसताचे फायदे आहे. तर उपोसताचे जे भगवान बुद्धाने जे फायदे सांगितले ते उपोसताचे फायदे सुद्धा आहे. तर कमीत कमी हे मी पुन्हा सांगतो की उपोसत जर धारण करायचं असेल तर पती पत्नीची अनुमती असणं गरजेचं आहे. तर दोघेही शीलवान असेल तर ब्रह्मचर्याचं पालन होऊ शकते. आणि म्हणून आता हे बहीण भाऊ सारखं पती पत्नी न राहीन आहे. जसं एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला, आपण पाहत असतो सिनेमामध्ये, चित्रपटांमध्ये पाहत असतो, एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला तर ती पांढरी साडी घालते. तिच्या कानात, पायात, नखात, कपाळावर, गळ्यामध्ये, नाकामध्ये, कानामध्ये काहीच कुठलाच सोन्याचा दागदागिना नसतो. ती मेकअप करत नाही, रंगीत कपडे घालत नाही, पांढरी साडी घालत असते. ही परंपरा एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला तर ती विधवा जीवन जगत असते. तर हे म्हणजे 8 शील पालन करणाऱ्या अनागारिकाचाही होतं. नंतर प्रतिक्रांतीच्या नंतर ब्राह्मणांनी हे 8 शील पालन करणाऱ्या स्त्रीचं हे जे विधवा स्त्रीला देऊन टाकलं. बघा, म्हणजे तुम्ही विधवा स्त्री पहा जिचा पती मरण पावला, तिच्या गळ्यात नसते, पायात नसते, हातात नसते, कानात नसते, नाकात नसते, ती बिंदिया घालत नाही मंगल कार्यामध्ये आणि ती साधी राहत असते. तर हे अष्टशील धारण करणाऱ्या स्त्रिया आजही तसंच बौद्ध धर्मामध्ये आहे. बौद्ध राष्ट्रामध्ये सोन्याच्या मूर्त्या आहे आणि सोन्याच्या बुद्धाच्या मूर्त्या आहे. पण तिथल्या तुम्ही बौद्ध राष्ट्रामधल्या कुठल्याही उपासक उपासिकांच्या अंगावर तुम्हाला सोन्याचे दागदागिने दिसत नाही. जैन धर्मामधल्या साधिका पहा तुम्ही, मुसलमान स्त्रिया पहा, ख्रिश्चन नन्स पहा, त्याच्या अंगावर दागदागिने दिसत नाही. ही आपलीच परंपरा त्यानं नेलेली आहे. उपोसताचीच ही परंपरा आहे. आपल्या अंगावर कुठलाही भडक मेकअप न करणं, ब्युटी पार्लर न करणं. तर हे सती विधवा स्त्रीचा पती मरण पावल्याच्या नंतर जसं ती जीवन जगत असते, साधं राहत असते, तशाच पद्धतीचं जीवन म्हणजे आपला पती जिवंत असून सुद्धा मेल्यासारखं, विधवा स्त्रीसारखं जगणं म्हणजेच ते 8 शीलाचं पालन करणं होय. तर हे आपण उपोसक म्हणजे अनागारिका आणि अनागारिका ही जी परंपरा आहे तेही 8 शील पालन करत असतात आणि ते मग भिक्खू भिक्खुनी बनण्यासाठीची पूर्वतयारी आहे, प्रोसेस आहे, लक्षात घेतलं पाहिजे. तर भिक्खू भिक्खुनी बनण्यासाठी म्हणजे भिक्खुनींचे 10 शील असतात, 2 स्तर कमी आहे, 2 स्तर कमी आहेत, 8 शील पालन करत. तर मग ते उपासक उपासिकांच्या मनाची तयारी होत असते आणि भिक्खू भिक्खुनीचा जन्मच तिथून होत असतो. जो पंचशिलाचं पालन करते तो अष्टशिलाचं पालन करू शकतो. जो अष्टशिलाचं पालन करते तो 10 शिलाचं पालन करून भिक्खू बनण्यासाठी त्याचं मन तयार होत असतं. आणि तो चांगला उपासक असेल तर चांगला भिक्खू निघेल आणि चांगली उपासिका असेल तर चांगली भिक्खुनी निघेल. चांगलं अष्टशिलाचं पालन करणारी भिक्खुनी उपासक असेल, अष्टशिलाचं पालन करत, तर चांगला भिक्खू 10 पुढे जाऊन तो 10 शिलाचं पालन करणारा चांगला भिक्खू आणि 10 शिलाचं पालन करणारी चांगली भिक्खुनी बनू शकते. जर तो पहिल्या त्याचा पायात चुकला म्हणजे चांगल्या पद्धतीनं पंचशील पालन करणारा उपासक उपासिका, नंतर चांगल्या पद्धतीनं अष्टशिलाचं पालन करणारा उपासक उपासिका, नंतर तो चांगल्याच पद्धतीनं भिक्खू भिक्खुनी संघाच्या 10 शिलाचं पालन करून चांगला भिक्खू बनू शकतो. उपासक भिक्खू भिक्खुनी झाडाला लागत नाही, ते उपासकांमधूनच
आणि खास करून अष्टशिलाचं पालन करणाऱ्या उपासकांमधूनच भिक्खू आणि भिक्खुनींचा जन्म होत असतो. नकली उपासक, नकली उपासिका, तर नकली भिक्खुनी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण एकमेकांना दोष देतो आणि म्हणून भिक्खू भिक्खुनी बनण्याची ही परिस्थिती आहे. आणि म्हणून धम्मावर प्रेम करणाऱ्यांची उन्नती होते. पराभव सूत्रामध्ये काय सांगितलं, जो धम्माचा बुद्ध धम्म संघाची निंदा करतो त्याचा पराभव होतो, आणि जो बुद्ध धम्म संघ या 3 रत्नावर प्रेम करत असतो त्याची उन्नती होत असते, सुगती सद्गती होत असते. आणि म्हणून आपण पती पत्नीची अनुमती असणं गरजेचं आहे उपोषणासाठी. आपण उत्तरानंद माताची कहाणी वाचा, आपण थेरी गाथामध्ये. उत्तरानंद माता ही राजगृहामधली होती. तर ही उत्तरानंद माता तिला उपोषणाचं पालन करायचं होतं, परंतु तिचा पती मात्र हा थोडा म्हणजे व्याभिचारी पद्धतीचा म्हणू आपण. तर उत्तरानंद माता राजगृहामधल्या एका सिरीमा नावाच्या एका गणिकेला त्या ठिकाणी आणतो, तिला सोन्याच्या मोहरा देतो. सोन्याच्या मोहरा देऊन काही दिवस आपल्या पतीला त्या सिरीमा नावाच्या नाचणाऱ्या स्त्रीपाशी, त्या सिरीमाची कहाणी खूप सुंदर आहे, ती उपासिका बनते नंतर. या सिरीमाकडे आपल्या स्वतःच्या लग्नाच्या पतीला ती सोपवत असते, तिला सोन्याच्या मोहऱ्या देऊन. म्हणजे उलट ती सोन्याच्या मोहराही देते आणि पतीलाही सोपवते की तू त्याला आता खुश कर, म्हणजे तू त्यांच्या सोबत राह. म्हणजे ना आपलं उपोषणाचं पालन व्हावं म्हणून आपल्या पतीला दुसऱ्या, जसं आपण जुदाई सिनेमामध्ये ते पाहत असतो, तर अशाच पद्धतीने ते उत्तरानंद माता आपल्या पतीला त्याच्याकडे काही दिवस गहाण ठेवत असते आणि आपल्या उपोषणामध्ये अडथळा येऊ नये. तर ही उत्तरानंद माताची कहाणी आपण खूप सुंदर आहे ती कहाणी उत्तरानंद माताची. तर हे उपोषणाचे फायदे भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. तर हे उपोषणाचे फायदे काय आहे, तर हे उपोषणाचे फायदे म्हणजे शारीरिक मानसिक सामर्थ्य वाढत असते, चेहऱ्यावर तेज येत असते, मैत्री बल, दान बल, श्रद्धा बल, वीर्य बल वाढीस लागत असते. अशक्त, कमजोर, दुर्बल लोकांनी हे उपोषण पालन करू नये. तर हे सद्गुणांची वाढ करणं, दुर्गुणांवर पहारा देणं आणि श्रेष्ठतर शिलांचे पालन करणे, श्रेष्ठतर चित्ताचा उपदेश म्हणजे या वर्षावासामध्ये उपोषण म्हणजे काय, तर या वर्षावासामध्ये श्रेष्ठतम शिलाचे पालन करणे, श्रेष्ठतम सद्धम्माचं श्रवण करणे आणि श्रेष्ठतर प्रज्ञेची शिकवणमध्ये वाढ करणे हे वर्षावासाचं एक महत्व आहे. भगवान बुद्धाने ते नमूद केलेलं आहे. आणि म्हणून वर्षावासामध्ये जे महत्व आहे, हे वर्षावासाचं महत्व आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. तर हे वर्षावासामध्ये पती पत्नींच्या अनुमतीनेच हा वर्षावासाचं हे उपोषण चांगल्या पद्धतीने आपण पाळू शकत असतो. आणि म्हणून वर्षावास एक अत्यंत महत्वाचा एक पर्व आहे. आणि ही वर्षावासाची प्राचीन परंपरा ही बुद्धाची परंपरा आहे. विषय वासना आणि काम वासनामध्ये आपल्या शरीराला रममान न करता आपण वर्षावासाचं पालन केलं पाहिजे. तर वर्षावास म्हणजे काय, तर वर्षावास म्हणजे आपण अधिकाधिक भिक्खूंच्या सहवासामध्ये राहा. तर हे आपलं जे मनुष्य जीवन आहे, भगवान बुद्धाने सांगितलंय की 2 प्रकारचे मनुष्य असतात. एक मनुष्य म्हणतो या जगातला खा प्या मजा करा, पण दुसरा मनुष्य म्हणतो की नाही, स्वतःचे आणि स्वतःच्या सोबत इतरांचेही कल्याण करण्यासाठी आपण झटलं पाहिजे. तर म्हणून हे अष्टशील काय आहे, तर अष्टशिलाचं ज्या आर्य अष्टशील काय आहे हे विशाखाला बुद्ध आणि धम्मिक नावाच्या उपासकाला बुद्ध समजावून सांगत आहे. तर उपोषण सूत्रामध्ये पहिलं शील आहे पाणातिपात. आता पाणातिपात म्हणजे का, पान म्हणजे काय, प्राण, ज्यांच्यामध्ये जीव आहे, सत्व आहे, कुठल्याही प्राणी मात्रांची हत्या करू नये. आणि काया वाचा मनाने सुद्धा हत्या होत असते, कायिक वाचिक आणि मानसिक हत्या. तर ह्या काया वाचा मनाची शुद्धी करणं, काया वाचा मनाने सुद्धा हत्या करू नये. तर कायिक हत्या कोणती आहे, प्राण्यांची हिंसा करणं म्हणजे व्याभिचार करणं, चोरी करणं आणि खून करणं हे कायिक हत्येमध्ये येत असते. आणि दुसरी वाचिक म्हणजे काय, खोटे बोलणे, खोटी साक्ष म्हणजे खोटी साक्ष देणे, निंदा चहाडी चुगली करणे, व्यर्थ बडबड करणं सुद्धा हे शिलामध्ये येत असतं. आणि म्हणून भगवान बुद्धांनी महामंगल सूत्रामध्ये सांगितलंय सुभाषिताच या वाचा, म्हणजे व्यर्थ बडबड करू नका. सुभाषित म्हणजे सुमधुर बोलणं, म्हणजे बुरा न देखो, बुरा न सुनो, बुरा न बोलो,
हे 3 बंदर गांधीचे म्हणतात, पण हे 3 बंदर गांधीचे नाही, हे बुद्धाचे आहे. लक्षात घ्या जाता कथेमध्ये. म्हणजे बुरा न बोलो, बुरा न सुनो आणि बुरा नो देखो. तर हे 3 बंदर बुद्धाचे नसून हे गांधींचे नसून ते बुद्धाचे आहे. ते गांधींच्या नावावर लावलेले आले. त्याची कहाणी मी वेगळी सांगितलेलीच आहे. तर हे बुरा न देखो, बुरा न बोलो, बुरा न सुनो, म्हणजे हे या वर्षावासाच्या अष्टशिलामध्ये आपल्याला काळ करायचं आहे. तर सुमधुर बोलणं, धम्मचर्चा करणं आणि या वर्षावासामध्ये केवळ आपला विषय धम्म हाच विषय असला पाहिजे. फालतू निंदा, चाडी, चुगली करणं, व्यर्थ बडबड करणं, काया वाचा मनाचं दुष्कर्म करणं, दुश्शीलता धारण करणं ही चांगली गोष्ट आहे. म्हणून पहिलं आहे काया वाचा मनाची शुद्धी करणं, म्हणजेच भगवान बुद्धांचं हे आर्य उपोषितामधलं पहिलं शिला आहे. प्राणी मात्रांची आणि काया वाचा मनानं हिंसा करू नये. तू काळीच आहे, डोंबरीच आहे, भोकणीच आहे, गुंडऱ्या केसाचीच आहे, ठेंगणीच आहे, ढेबरीच आहे असं म्हणणं सुद्धा हे कायेचे दोष आहे, वाणीचे दोष आहे. म्हणून भगवान बुद्धांनी सम्यक वाणी सांगितले आहे. आपली वाचा, भगवान बुद्धांच्या वाणीचे 3 वैशिष्ट्य होते: मृदुवाणी, मितभाषी, मृदुभाषी आणि मधुरभाषी. तर या अशा 3 वैशिष्ट्यानं आपण जीवन जगणं. सम्यक वाणी, आपली वाणी सम्यक असली पाहिजे. आपल्या वाणीनं जगाचं कल्याण झालं पाहिजे. आपल्या बुद्धाच्या सम्यक वाणीनं जगाचं कल्याण झालं. आपली वाणीनं भांडणं लावण्यासाठी वाणी, म्हणून म्हणतात शब्द तारे, म्हणजे शब्द आगी लावतात आणि शब्द आगीही विझवतात. भगवान बुद्धांनी शब्दाद्वारे युद्ध थांबवलं, शब्दाद्वारे आगी विझवल्या. शब्दानेच हे शब्दच त्यांनी जगामध्ये लोकांचं मन मत परिवर्तन केलं आहे. म्हणून निंदा, चहाडी, चुगली करू नका हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून निंदा, चहाडी तुम्ही पाहिलं असेल कोकालिक सुत्तामध्ये देवदत्ताचा मित्र होता कोकालिक भिक्खू. तो सारीपुत्त आणि महामोगलांची नेहमी निंदा करायचा. बुद्ध म्हणायचे अरे त्यांची निंदा करू नको. कोकालिक भिक्खूचा एवढा मरण झालं त्याचं कोकालिक भिक्खूचं. आणि म्हणून बुद्धाने सांगितलंय दुसऱ्यांचे दोष पाहू नये, दुसरा काय करतो किंवा काय करीत नाही याकडे लक्ष देऊ नये. स्वतः काय करावे आणि स्वतः काय करू नये याकडेच लक्ष दिलं पाहिजे. बुद्ध असंही म्हणतात की निंदा झालीच नाही असा मनुष्य जगात शोधून सापडणार नाही. निंदा झालीच नाही असा मनुष्य जगात शोधून सापडणार नाही. जो जो मनुष्य म्हणून जन्म घेईल त्याची निंदा निश्चितच आहे. म्हणून निंदा आणि स्तुतीमध्ये आपल्या मनाचा समतोलपणा ढळू द्यायचा नाही. म्हणून निंदा झाली तर दुःखी व्हायचं नाही, प्रशंसा झाली तर जास्त शेफारूनही जायचं नाही. आपल्या मनाची समतोलपणा ठेवलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं देवदत्ताने सुद्धा 500 भिक्खूंना निंदा करून त्यांनी 500 भिक्खूचा संघ वेगळा निर्माण केला होता. देवदत्त माहित असेल, देवदत्तानं 500 भिक्खूला चुगल्या करून बुद्धाकडून नेऊन त्याला 500 वेगळ्या भिक्खू संघाची निर्मिती केली आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी 5 प्रकारचे जे महापाप सांगितले आहे, म्हणजे संघात फूट पाडणे, भिक्खू भिक्खुणी उपासक उपासिकांचा संघ असतो. संघात फूट पाडणे म्हणजे 5व्या प्रकारचं महापाप बुद्धाने सांगितलेलं आहे. म्हणून शब्द हे शस्त्र आहे. काही शब्द हे म्हणजे औषधी सारखे असतात आणि काही शब्द हे एक शस्त्रासारखे असतात. म्हणजे शस्त्राचे घाव भरून निघतात मलमपट्टीने, पण शब्दाचे घाव कधीही भरण निघत नाही. म्हणून कबीराने म्हटलंय शब्द संभाल करके बोलिये, शब्द के ना हात पाव, शब्द करे औषधी, शब्द करे घाव. म्हणून मनाचं सुभाषिताचं या वाचा, म्हणजे सुभाषित सुत्तामध्ये भगवान सुभाषित सुत्त म्हणजे सुमधुर बोलणं. भगवान बुद्धांनी सुभाषित सुत्तामध्ये प्रिय वचन, सत्य वचन आणि सुभाषित वचन बोललं पाहिजे. हेच सम्यक वचन आहे. आणि म्हणून मनच हे कसं आहे, म्हणजे मन हे जे चांगलं किंवा वाईट उत्पन्न होत असतं हे मनातच उत्पन्न होत असतं. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात जेवढं शत्रू आपलं नुकसान करू शकत नाही तेवढं म्हणजे वाईट मार्गावर लागलेलं आपलं मन आपलं नुकसान करत असते. म्हणजे जेवढे आपले शत्रू किंवा शस्त्र आपलं नुकसान करू शकत नाही तेवढं वाईट मार्गाकडे असलेलं आपलं मन, हे मन आपलं नुकसान करू शकते. म्हणून असा एक सुविचार आहे की मनात आलेला एखादा वाईट विचार अनेक चांगल्या विचारांना नाहीसा करत असतो. म्हणून आपल्या मनामध्ये चांगले, म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की मनातील दुष्ट विचार म्हणजे मारसेना म्हणत असतो. मारसेना म्हणजे काय, तर भगवान बुद्धांनी सरळ सांगितलंय मारसेना म्हणजे काय, आपल्याच मनातील दुष्ट विचार जे अडथळा निर्माण करतात निब्बाण सुखामध्ये, जे चांगलं करू देत नाही, चांगलं काम करायला अडथळा करतात. तर
आपण जर बुद्ध विहारात येत असताना कोणी जरी आपल्याला अडवलं आणि गोष्टी सांगत बसलं, समजून जायची ही मारसेना आहे. मारसेना कुठल्याही अंगाने येत असते. आता उशीरच झाला, मी काही जात नाही, उद्याच जाईल, तर समजून जायचं ही मारसेना आहे. मारसेना म्हणजे काय, चैनीच्या वस्तू. मारसेना भगवान बुद्धांनी भूक आणि तहानलेला आहे मारसेना म्हटलाय. आणि सगळ्यात मोठी मारसेना आहे काम वासना, लक्षात घ्या. आणि म्हणून भगवान बुद्धांनी जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे, म्हणजे जसं पेराल तसं उगवत असते. म्हणून ते गाण्यामध्ये म्हटलेलं आहे की मन उजियारा जब जब होये जग उजियारा होये, जग से कोई भागले कोई मन से भागना पाए, इस उजले मन पे धूल ना जमने पाए. आपलं जे मन आहे हे आरशासारखं आहे, दर्पणासारखं आहे, त्याच्यावर धूळ बसू नका देऊ. आणि म्हणून ते आपला आरसा, मनरूपी आरसा. म्हणून एका गाण्यातही म्हटलेलं आहे, मुकड़ा देख ले प्राणी अपने ज्ञान रूपी दर्पण में, पुण्य किया है कितना पाप किया है अपने जीवन में. म्हणजे मी किती पुण्य केलं आणि पाप केलं हे आपल्याच आरशामध्ये, मनरूपी आरशामध्ये पहा. म्हणून म्हटलेलं आहे एका गाण्यामध्ये, पवित्र मन रखो पवित्र तन रखो, पवित्रता मनुष्यता की शान है, जो मन वचन कर्म से जो मन वचन कर्म से पवित्र है वो चरित्रवान ही यहाँ महान है. अच्छे रखो विचार अच्छे करो व्यवहार. तर आपल्या व्यवहार काया वाचा मनाची शुद्धी करणं. म्हणून भगवान बुद्धांचा सनातन धम्म आहे, नाही वेरानी वेरानी संमतीद कुदाचन, म्हणजे वैरानं वैर कधीही संपत नाही, ते अवैरानच प्रेमानच जगाला जिंकतात. ते वैरानं वैर कधीही संपत नाही. वैर्यावर वैर करून, वैराशी वैरत्व करून कधीही राग वैर शमत नाही, तर प्रेमानच मैत्रीनच वैरालाही. म्हणून बुद्धाचा धम्म माणसं जोडण्यासाठी आहे, मन जोडण्यासाठी आहे. जो धर्म मनुष्याला मनुष्यापासून तोडतो तो धर्म असू शकत नाही. जो माणसाला माणसाच्या जवळ आणून ठेवतो, माणसाची मन जोडवतो, माणसाला जग जोडवतो, तोच खरा धर्म आहे. म्हणून मनात चांगल्या सद्गुणांची वाढ करणं म्हणजेच सम्मासती होय. वाईट विचारांना मनात प्रवेश न करू देणं म्हणजेच पहारा देणं होय. आणि मारसेनेला ओळखता आलं पाहिजे. म्हणून आलवक सूत्रामध्ये सुद्धा बुद्धाने तेच सांगितलं होतं की आलवकाने विचारलं होतं, सुखी जीवन जगण्याकरिता मनुष्याने काय करावे. सुखी जीवन जगण्याकरिता हे आलवका मनुष्याने आपल्या मनातील क्रोधाची हत्या करावी. जो आपल्या मनातील क्रोधाची हत्या करतो तो दुसऱ्याची हत्या करण्याचं मनात येऊ देऊ शकत नाही. म्हणून क्रोधाला क्रोधाने उत्तर. शांती म्हणजे काय, बुद्धाची शांती, शांती म्हणतो. शांती ही एक पारमिता आहे. तर शांती म्हणजे काय, बुद्ध म्हणतात द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे म्हणजे शांती होय. आणि म्हणून मनाचा मळ दूर करणं, चित्त मळ दूर करणं म्हणजे वर्षाभासाचं कार्यक्रम हे म्हणजे हा कालावधी होय. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की जो एखादा योद्धा 1000 युद्ध जिंकत असतो तर तो परमवीर वीर नाही, तर जो स्वतःला जिंकत असतो तोच खरा युद्ध होय. म्हणून कायेचा संयम, वाणीचा संयम आणि त्याहून मनाचा संयम हा उत्तम आहे असं पटिसेनला तथागत भगवान बुद्ध सांगतात. धम्म कायेन पश्यति. धम्म म्हणजे जो मला पाहतो तो धम्माला पाहतो, जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. तर धम्म कायेन पश्यति. धम्म हा कायेद्वारे म्हणजे धम्माचं धारण करणं आणि धम्माचं आचरण करणं आहे. धम्म हा आपल्या व्यवहारात, जगण्यात, दिसण्यात असला पाहिजे. आणि म्हणून सर्वश्रेष्ठ जीवन आलवकाला म्हणते की सर्वश्रेष्ठ जीवन कोणते बुद्ध, तर प्रज्ञापूर्वक आणि शिलावर आधारित जीवन जगणे हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की आपले शत्रू बाहेर नाही, आपले शत्रू बुद्ध विहारातही नाही, आपले शत्रू कुठेच नाही. आपले शत्रू आपले जे दृष्ट विचार आहे, आपल्या मनातला राग द्वेष हेच आपले खरे शत्रू आहे. आणि ही मारसेनाच आहे एक प्रकारे. म्हणून बुरा देखने मैं चला बुरा मिला न कोई, जब खुद के अंदर झाक लिया बुरा मिला न कोई. म्हणून मुकडा देखले प्राणी म्हणजे आपलंच स्वतःच प्रतिबिंब. म्हणजे क्रोध हा अग्नीसारखा आहे आणि म्हणजे क्रोध हा अग्नीसारखा आहे, भगवान बुद्धाने हे सांगितलंय. म्हणून एका गीतातही म्हटलेलं आहे, क्रोध के बोझ को मन पे उठाते काहे चलता है प्राणी, क्षमा जो शत्रु को भी कर दे वही मुक्त है वही ज्ञानी. बगिया बगिया बालक भागे तितली फिर भी हाथ ना लागे, इस पगले को कौन बताए, ढूंढ रहा है जो तू जग में, कोई जो पाए तो मन में ही पाए. तन को कबीरानं म्हटलंय, तन को जल से धुलाना सरल है मगर मन को निर्मल बनाना बड़ी बात है. म्हणजे पाण्यानं आंघोळ करणं, शरीराला स्वच्छ करणं सोपं आहे, पण मनाला म्हणजे निर्मळ करणं म्हणजे मलरहित करणं हे दूर आहे. म्हणून स्वपरिवर्तनावरूनच
विश्व परिवर्तन होऊ शकते. म्हणजे हम बदलेंगे तो बदलेगा संसार, हम नहीं बदलेंगे तो बदलेगा नहीं संसार. म्हणून सद्गुण अवगुण के कारण कोई हीरा है तर कोई पत्थर है इस जग मध्ये. म्हणून प्राणी मात्रावर प्रेम करा, तर हे भगवान बुद्धांनी पहिल्या शिलामध्ये सांगितलंय. म्हणजे प्राणी मात्रांची हिंसा करू नका, तर प्राणी मात्रावर प्रेम करा. दुसरं शिला आहे अदिन्न दाना. अदिन्न दाना म्हणजे काय? चोरी न करणे, चोराला साथ न देणे, चोराची संगती न करणे. तर 5 प्रकारचे निषिद्ध व्यापारही भगवान बुद्धांनी सांगितले. दुसरं शील म्हणजे काय, जे विशाखाला सांगत आहे आर्य उपोसतामध्ये, तर सम्यक आजीविका. सम्यक आजीविका म्हणजे चांगल्या मार्गाने उपजीविका करणे. चोरी करणे, दारू विक्रीचा धंदा करणे, शस्त्र व्यापार, विष व्यापार, औषधी व्यापार, जहर व्यापार, देह वेश्या व्यापार, 5 प्रकारचे निषिद्ध व्यापार टाळून आपण सम्यक आजीविका करावी. चांगल्या मार्गाने जीवन जगावे. कोणाची फसवणूक करून, कर्ज काढून ती परतफेड न करणं किंवा चोरी करणं, तर हे चांगल्या मार्गाने करणं. दुसऱ्याचं कर्ज बुडवणं त्याला वसल म्हणावे म्हणतात बुद्ध. आणि कंजूस लोभी माणसाचं जीवन म्हणजे त्याला दानाने जिंकावे. तर भगवान बुद्धाने सांगितलं की चोरी करू नये. तर चोरी करणं, छोटी चोरी असो का लहान चोरी, तर चोरी करू नये. तर मग भगवान बुद्धांनी काय सांगितलं, चोरी करू नये तर मग दान करावं. दान करणारा व्यक्ती कधीही त्याच्या मनामध्ये चोरी करण्याचं येत नाही. म्हणून नेहमी दान करणे म्हणजे चोरी करण्याचं त्यांच्या मनामध्ये उत्पन्न. तिसरं आहे अब्रह्मचर्य. तिसरं शिल आहे अब्रह्मचर्य म्हणजे काम भोगापासून, मैथुन कर्मापासून दूर राहणं. वर्षावासामध्ये पती पत्नीनं बहीण भावासारखं राहणं. ज्या झाडाला बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथात सांगितलेलं आहे की ज्या झाडाला आग लागली तिथे पक्षी सत्य थांबू शकत नाही. कामवासना ही अशी गर्त आहे म्हणतात बुद्ध की चांगले चांगले त्याच्यामध्ये वाहून जात असतात. आणि म्हणून कामवासना ही अशी आग आहे जी कधीच शमत नाही. कामवासना ही गर्त आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे म्हणजे शरीराची म्हणजे तहान, भूक आणि शरीराची म्हणजे जुगार, दारू आणि कामवासना हे कधीही न शमणाऱ्या गोष्टी आहेत जर त्याचं व्यसन लागलं तर. म्हणून कामवासना ही गर्त आहे. आपली पत्नी आहे म्हणून काय झालं, माझा पती आहे म्हणून काय झालं, तर कामवासनेची सुद्धा एक मर्यादा असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसं पशु पक्षी त्यांच्या योग्य ऋतूमध्येच ते शारीरिक सहवास करत असतात. आपण कुत्र्यांचं उदाहरण घेतलं, मी सांगू नाही शकत, परंतु पशु पक्षी सुद्धा विशिष्ट ऋतूमध्येच ते शारीरिक भोग घेत असतात. पण पुरुष मात्र रात्रंदिवस. आणि म्हणून त्यानंही आपला नाश होत असतो. आणि ते एक म्हणजे शरीर सहवास करणं ही चांगली गोष्ट असं अजिबात म्हणायचं नाही, परंतु केवळ त्याच चिंतन मनन करणं आणि 12 महिने त्याच्याच मागे लागून असणं, तर हे सुंदर नाही, ते चांगल्या मार्गामधला अडथळा आहे. आणि म्हणून आपलं ते व्याभिचाराची भावना उत्पन्न होत असतात काही लोकांना. या सगळ्या घटना आपण पाहत असतो. म्हणून भगवान बुद्धांनी पराभव सूत्रामध्ये सांगितलं इति दुत्तो सुरा दुत्तो अकदुत्त. म्हणजे जो बाईचा नाद, जुगाराचा नाद आणि दारूचा नाद हे माणसाच्या पराभवाचं कारण आहे भगवान बुद्धांनी. म्हणून भगवान बुद्धाने 4थं शील सांगितलंय उपोसताला, म्हणजे विशाखाला उपोस सूत्रातलं, ते म्हणजे मुसावादा. मू म्हणजे तोंड, म्हणजे खोटे बोलणे, खोटी साक्ष देणे, खोटी गवाही करणे, निंदा चहाडी चुगली करणे. राहुलवाद सूत्रामध्ये, ज्याला अंबलटिका सूत्रही म्हणतात, राहुलवाद सूत्रामध्ये भगवान बुद्धाने, राहुल भिक्खूला बुद्धाने सांगितलंय मजाकीत सुद्धा खोटे बोलू नये. मजाक में भी झूठ नहीं बोलना है. जो मनुष्य, बुद्ध म्हणतात, जो मनुष्य जाणीवपूर्वक खोटे बोलतो तो कुठलंही पाप कर्म करण्याचं शिल्लक ठेवत नाही. नेहमी सत्य बोलावे. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. सत्यमेव जयते. नेहमी सत्य बोलावं, खरं बोलावं, खोटी साक्ष देऊ नये. सत्याचा साथ कधीही सोडायचा नाही. सत्याचा नेहमी विजय होत असतो. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलंय सत्य ही एक पारमिता सुद्धा सांगितलंय. 10 पारमितामध्ये सत्य पारमिता आहे. आणि आलबक सूत्रामध्ये या जगातली उत्तम चव कोणती, असं जेव्हा बुद्धाला आलबकाने विचारलं या जगातली उत्तम चव कोणती, तर सत्याची चव ही उत्तम चव आहे असं बुद्ध म्हणतात. तुकाराम महाराजांनी सांगितलंय सत्य सांगा लोका जरी कडू लागे. लोकांना नेहमी सत्य सांगा जरी ते कडू लागलं तरी. म्हणून सत्य हे सूर्य, चंद्र आणि सत्य या जगामध्ये 3 गोष्टी कधी लपून राहत नाही. आपण ऐकतो सूर्य, चंद्र आणि सत्य. आणि म्हणून बुद्धाचं सत्य आहे. बुद्धाने सत्यच सांगितलंय. बुद्धानं सतसंगच, बुद्धाच्या संघामध्ये राहणं म्हणजे सतसंग करणं होय. म्हणून बुद्धानं सत्यच सांगितलं आहे या जगाला. म्हणून या जगामध्ये जे सत्य आहे ते म्हणजे कोणते, बुद्धाचे 4 आर्य सत्य. नाम रूप सत्य आहे, सर्व अनित्य आहे हे सत्य आहे. आणि नंतर
हे चार आर्य सत्याला जाणून घेणं म्हणजेच खऱ्या अर्थानं सत्य आहे या जगातलं. म्हणून सच की असं हिंदीमध्ये कहावत आहे, मुहावरा, सच की नैया हिलेगी डुलेगी लेकिन डुबेगी नाही. सत्याचा नेहमी विजयच असतो, असत्याला सत्याने जिंकावे हे बुद्धांना सांगितलंय. शब्दाला सत्याची धार असेल, शब्द पोपटपंची नाही, शब्दाला सत्याची शिलाची धार असेल तर ते जगाला जिंकू शकतं आणि लोकांवर प्रभाव टाकू शकतं. म्हणजे शिलावर आधारित आपले सत्य असलं पाहिजे. म्हणजे ते म्हणजे शब्दाला सत्याची धार असली पाहिजे. शब्दाला जर सत्याची धार असेल तर ते प्रभावी ठरतात आणि लोकांचं परिवर्तन होऊ शकते. आणि म्हणून शिलावर आधारित असलेलं जे सत्य आहे ते प्रभावी औषधासारखं ठरत असतं, हे लक्षात घ्या. म्हणून सोयीचं सत्य सांगणं सोडलं पाहिजे. आपल्या सोयीचं सत्य सांगणं, फक्त सत्य सांगा. सोयीचं सत्य म्हणजे आपल्या फायद्यासाठी सोयीचं सत्य सांगितलं म्हणजे सोयीचं सत्य नाही, तर केवळ सत्य सांगा, सत्य सांगा सुद्धा आणि सत्याच्याच बाजूनं राहा. म्हणून बुद्धाने सत्याचा मार्ग शोधण्यासाठीच या सर्वस्व सुखाचा त्याग याच आखाडी पौर्णिमेला केला होता. म्हणून खोटं बोलू नका. मेंढपाळाची गोष्ट तुम्हाला माहितच आहे. लांडगा आला रे आला आणि एक दिवस खरोखरच लांडगा येतो आणि म्हणून भगवान बुद्धाने खोटं बोलू नका हेही सांगितलेलं आहे. तर म्हणून सिगाल सुत्तामध्ये ऋण सुत्तामध्ये भगवान बुद्धाने यश, आम्रपाली आणि आपण पाहिलं असेल की हे जे सुरामेरय मज्जा आहे, तर सुरामेरय म्हणजे काय, तर सुरामेरय हे जे सुत्त आहे विकाल भोजन आहे चौथं. तर विकाल भोजन म्हणजे काय, 12च्या आतच भोजन ग्रहण करणे. एक टाइम जेवण तो योगी, 2 टाइम जेवण तो भोगी आणि 3 टाइम जेवण तो रोगी होत असतो. सुरुवातीला भिक्खू संघामध्ये सुद्धा 2 टाइम जेवण होतं आणि नंतर ते विनयानुसार बदललेलं आहे. एखादी भिक्खू आजारी असेल, दुर्बल असेल, कमजोर असेल, रोगी राहत असेल तर त्यांना जेवण करता येतं, पण उपासक उपासिकांनी जे शारीरिक श्रम करतात त्यांनी 12च्या आतच भोजन घ्यावं. हे आपण विकाल भोजन. विकाल म्हणजे काय, विकार काढणारं भोजन म्हणजे रोगाला आमंत्रित करणारं भोजन आहे. म्हणून मनाची शुद्धी आणि शरीराचाही एक एक्सरसाइज होत असते आणि म्हणून शरीराचं जे भारी शरीर येते, आळस येते, आपल्याला तंद्री येते, झोप येते धम्म प्रवचनामध्ये, ध्यानामध्ये. म्हणून त्याच्यासाठी भगवान बुद्धाने हे सांगितलेलं आहे. त्याला काही शारीरिक याच्यासाठी सांगितलं आहे. जास्त जेवल्यानं आपण धम्म श्रवण करू शकत नाही, तर म्हणून भगवान बुद्धाने हे विकाल भोजनाचंही सांगितलेलं आहे. तर हे आहे 5वं. आणि मग आहे नच्च गीत. नच म्हणजे नाच, गीत म्हणजे गाणे आणि वादित म्हणजे वाद्य. विसुक दर्शना, विसुक म्हणजे विषय सुखाला चालना देणारे दर्शन म्हणजे ते. माला गंध विलेप, माला म्हणजे काय, सुगंधित माला आणि हिऱ्या मोत्याची सोन्याची माला. आणि विलेपन म्हणजे लेपन, चंदनाचा लेप म्हणत असतो आपण. विलेपन म्हणजे पावडर, फेरान लवली हे वापरू नये. फुलाच्या माळा आणि इतरही सोन्याच्या हिरा मोत्याच्या माळा वापरू नये. साधं जीवन जगावं वर्षावासामध्ये, हे अष्टशिलामध्ये. नाच गाणे तमाशे पाहू नये म्हणजे डीजे. नाच गाणे तमाशे, टीव्हीवरच्या मालिका, उघडं नागडं आपण टीव्हीवर काही पाहू नये. साधं 3 महिने जगायचं आहे. आपण बुद्ध वंदना, सुत्त, धम्माच्या गाथा, बुद्धाचे छान चांगल्या गाणे आपण ठीक आहे ऐकू शकतो ज्याच्यामध्ये धम्मपद असेल, परंतु डीजे सारखे गाणे आपण वर्षावासामध्ये वाजू नये. मालिका, टीव्ही, सिरियल, सिनेमा न पाहणे म्हणजे नाच गाणे तमाशे डीजे याच्यापासून दूर राहायचं असते. पण काही उपासक म्हणतात आम्ही उपोषण धारण केलं, दिवसभर टीव्ही पाहताय, दिवसभर चाडी चुगल्या करताय, दिवसभर खाताय. हे कोणतं उपोषक, कोणतं उपोषक. मालिका पाहणारी बाई, भडक मेकअप करणारी बाई, ब्युटी पार्लर करणारी बाई आणि दिवसभर ते लेपन, गंध, पावडर करणारी बाई, जिच्या अंगावर मेकअप असतो ती उपोषक होऊ शकत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या अंगावर दागदागिने सुद्धा वर्षावासामध्ये ठेवू नये. ते एक म्हणजे शिष्टाचार म्हणून आपण पालन केलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाने नाच गाणे तमाशे सुद्धा हे काय आहे, एक प्रकारची नशाच आहे, हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. म्हणून 14 एप्रिल असो, 26 जानेवारी असो, आपल्याला नाच म्हणजे पुढेच आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की नाच, बुद्धाने सांगितलं ऋण सुत्तामध्ये नाच गाणे तमाशे ही एक प्रकारची नशा आहे आणि ते सुद्धा दुःखाला कारण ठरत असतात. आणि म्हणून भगवान बुद्धाने जे सिगाल सुत्तामध्ये आणि ऋण सुत्तामध्ये सांगितलंय. काय सांगितलंय सिगाल सुत्त आणि ऋण सुत्तामध्ये, आपण ऐकावं. म्हणजे नाच गाणे तमाशे नृत्य हे कशी माणसाची हानी करत असते, भगवान बुद्धाने हे सिगाल सुत्तामध्ये आणि ऋण सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला माहित आहे बुद्धांच्या कालखंडामध्ये सुजाता पुत्र यश, ज्याला नाच गाणे दारू पिण्याची शौक होता आणि तो नंतर भिक्खू बनत असतो,
जशी आम्रपाली एक नाचणारी स्त्री होती किंवा सिरिमा होती बुद्धाच्या काळामध्ये. आपण मणिमेखलाई ग्रंथ वाचला तर मणिमेखलाई नावाची भिक्खुणी आणि माधवी नावाचे ह्या दोघही ज्या मुलगी आणि स्त्री ह्या भिक्खुणी, तर ते आपण कहाणी वाचत असतो की आपण आता एक उदाहरण म्हणून सांगतो की आपण पिंजरा सिनेमा पाहिला असेल किंवा नटरंग या मराठी सिनेमामध्ये कसं नाच गाण्या तमाशानं कशी त्या मास्तराची बर्बादी होत असते, हे पिंजरा आणि नटरंग सिनेमामध्ये आपण पाहत असतो. तर हे नाच गाणे तमाशामुळे पाटलाच्या जमिनी गेल्या, लावणे तमाशे पाहिल्यानं त्यांच्या जमिनी गेल्या दारूमुळे स्त्रीमुळे, तर हे आपण आपल्या गावामध्येही पाहत असतो. म्हणून भगवान बुद्धांनी नाच गाणे तमाशे सुद्धा हे धनसंपत्तीचा नाश करत असते. सिगाल सुत्तामध्ये सिगाल नावाच्या गृहस्थाला तेच सांगितलंय की हे नाच गाणे तमाशे सुद्धा धनसंपत्ती नष्ट करत असते, हे सिगाल सुत्तामध्ये सांगितलंय. आणि भगवान बुद्धांनी ऋण सुत्तामध्ये सांगितलंय, काय सांगितलंय, भिक्खूंनो हे जे गाणे आहे हे आर्य विनयानुसार रडणेच आहे. भिक्खूंनो हे जे दीर्घकाळ दात काढून हसणे आहे हे चांगलं नाही. भिक्खूंनो हे जे नाचणे आहे हे चित्ताचा घात करण्यासारखे आहे. म्हणून म्हणजे वेडेपणाचे लक्षण आहे नाचणे आणि गाणे, म्हणजे काय तर एक रडणेच आहे, हे भगवान बुद्धांनी ऋण संपत्ती सांगितलंय ऋण सुत्तामध्ये. आणि सिगाल सुत्तामध्ये धनसंपत्ती नाशाची 6 कारणं, हे नाच गाणे तमाशे धनसंपत्तीची जी 6 कारणे सिगाल सुत्तामध्ये सांगितलंय. त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला नाच गाण्याचा शौक असतो तर तो काय करतो म्हणते बुद्ध, म्हणजे कुठं नाच नृत्य चाललं आहे का, कुठे संगीत सुरू आहे का, कुठे काव्यगान शेरो शायरी चालू आहे का, कुठे मंजिरा वादन ढोलक वादन चालू आहे का, तर याच्यातच त्याचं चित्त असते. आणि म्हणून तो नाच गाणे तमाशामुळे सुद्धा धनसंपत्ती नष्ट होत असते. आपण लावणी तमाशाचे फड वगैरे पाहिलेले असेल किंवा आपण सांगते ऐका हा जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की सांगते ऐकामध्ये सुद्धा खूप सुंदर पिक्चर आहे, मी वारंवार पाहत असतो. आणि तो खूप एक सामाजिक सिनेमा आहे. महाकवी वामनदादा कर्डकांनी त्याच्यासाठी गाणे लिहिले आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हे नाच गाणे तमाशे सुद्धा कसे घातक असतात, तर हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणून ह्या भगवान बुद्धांनी हे नाच गाणे तमाशे हे धम्मिक सुत्तामध्ये सुद्धा धम्मिक उपासकाला सांगितलंय. काय सांगितलंय या उपोसकाचं, माला न धारे नच गंधमाचरे म्हणजे क्षमाय, म्हणजे हे माला गंध विलेपन, लेपन म्हणजे माला, म्हणजे धम्मिकाला सांगितले माला न धारे, धम्मिक सुत्तामध्ये माला न धारे नच गंधमाचरे म्हणजे छम्मायच संयेत संतते एतन ही अठ्ठांगिकं माहू पोसत बुद्धेनं दुःखन्नु गतापकासित. माला हे धम्मिक, माला धारण करू नका, सुगंधी द्रव्याचा वापर करू नका, ओटा भूमीचा अथवा जमिनीवर झोपा, याला अष्टशील म्हणत असतात. तर हे नच्च गीत जे ओडिसा राज्यामध्ये जे उदयगिरी हाती म्हणजे उदयगिरी नावाची बुद्धलेणी आहे, ओडिसाला उदयगिरी नावाची बुद्धलेणी, त्या उदयगिरी नावाच्या बुद्धलेणीमध्ये हाती गुंफा नावाची शिलालेख आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा बुद्धाचे हे शिल टाकलेलं आहे. हे नच्च गीत वादित, नच्च गीत वादित काय लिहिलं आहे त्याला, काही लोक खारवेल राजाचे ते शिलालेख म्हणतात परंतु ते बुद्धिस्ट आहे. त्याच्यामध्ये पालीमध्ये लिहिलं आहे नच्च गीत वादित भिक्खू राजास धम्म राजास पसंतो सुनंतो अनुभवंतो, म्हणजे जो सुनतो पसंतो अनुभव करून पालन करत असतो कलनाने म्हणजे कल्याणासाठी. नच्च गीत वादित हे बुद्धाचं उपोसकाचं शील उदयगिरी बुद्धलेणीमध्ये सुद्धा पाली धम्मलिपीमध्ये कोरलेलं आहे. तर म्हणून हे नच्च गीत वादित विसुक दर्शन, नाच गाणे तमाशे विषय सुखाला आमंत्रित करणारे अशा गोष्टी, माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण नटना, धारण मंडन म्हणजे काय, जे शरीराला मढवणं, अलंकाराने यानं दागदागिन्यानं मढवणं. तर हे भगवान बुद्धांनी अष्टशिलामध्ये नाही सांगितले आहे. तर भगवान बाबासाहेबांनी सुद्धा एकदा म्हणजे दिलीप कुमारची आणि बुद्धाच्या म्हणजे बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये बाबासाहेबांचं जेव्हा हे नाच गाणे तमाशे सांगत आहो मी बुद्धाचं शील, तर बाबासाहेबांनी सांगितलं की एकदा मिलिंद कॉलेजचं काम चालू होतं आणि त्यावेळी एक ब्राह्मण समाजाचे सांगली जिल्ह्यातील होते शाहीर पठ्ठे बापूराव. आता हे शाहीर पठ्ठे बापूराव हे शाहीर होते आणि ते लावणी तमाशाचे फड करायचे, जसं विठाबाई नारायण गावकरचं आपण पाहत असतो. तर ह्या अशा सारखे ते विठाबाई नारायण गावकर ही कोण होती, हे मातंग समाजाची मातंग समाजाच्या स्त्रिया त्या काळामध्ये नाचवल्या जात होत्या. आपण ते इठा आता ते माहितच तुम्हाला सिनेमाचं ते दिसतच आहे. तर हे त्याच काळामध्ये बाबासाहेबांच्या काळामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव नावाचा एक शाहीर होता. बाबासाहेबांचं मिलिंदाचं कॉलेजचं काम थांबलेलं होतं आणि
बाबासाहेबाला, तो ब्राह्मण होता सांगलीचा, तर तो म्हणतात बाबासाहेब आम्ही तुम्हाला मिलिंद कॉलेजचं काम थांबलेलं आहे, तर मी तुम्हाला मिलिंद कॉलेजच्या बांधकामासाठी या नाच गाण्या तमाशातून जे 14,000 रुपये मिळाले तर ते मी तुम्हाला देतो. तर त्यांच्या त्या शाहीर पठ्ठे बापूरावांच्या त्या याच्यामध्ये पवळा नावाची एक महार स्त्री नाचणारी होती आणि आपल्या स्त्रिया नाचत होत्या महार मातंग अस्पृश्य समाजाच्या. तर माझ्या स्त्रियांना नाचून माझ्या स्त्रियांच्या नाचण्याचे पैसे मी माझ्या पवित्र मिलिंदच्या कॉलेजला मी घेणार नाही. जसे दिलीप कुमारचे पैसे नाकारले बाबासाहेबांनी, तसेच शाहीर पठ्ठे बापूरावचे सुद्धा नाकारले. ही गोष्ट आपल्याला नटरंग सिनेमामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तर हे अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी नाच गाणे तमाशे याचे पैसे घेऊन मी माझ्या स्त्रिया माझ्या समाजातल्या माझ्याच भगिनी नाचून त्याचे पैसे मी घेणार नाही पवित्र मिलिंद कॉलेजाचा. मला मिलिंद कॉलेजमध्ये नागसेनासारखे शिक्षक आणि मिलिंदासारखे विद्यार्थी घडवायचे आहे, नाचे तयार करायचे नाही. परंतु आज मात्र 14 एप्रिलचे नाचे आपण पाहिलेले आहे. मिलिंदासारखे उपासक विद्यार्थी नाही आहे तर नाचे झालेले आहे. आजही आमच्या स्त्रिया लहान लहान मुलांना मुलींना 14 एप्रिलचा आणि 26 जानेवारीचा नाच शिकवतात डीजे वर, पण बुद्ध वंदना शिकवत नाही, पंचशील शिकवत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. म्हणून बुद्धाचा धम्मा आपण मागे नेत आहोत. आणि म्हणून बाबासाहेबाला नाचण्यापेक्षा आपण बाबासाहेबांचे विचार डोक्यामध्ये घ्या. आधी आपण एक कहावत आहे की आधीचे जे घोडे आहे ते युद्धामध्ये राहत होते आणि तरुण तरुण पोरं हे युद्ध खेळत होते आणि घोडे युद्धामध्ये दिसत होते. आता घोडे हे लग्नाच्या बारातीमध्ये दिसते नाचताना आणि तरुण पोरं जे युद्धात दिसायचे ते आता नाचताना दिसते त्या लग्नामध्ये. तर असे नाचे तयार करायचे नव्हते बाबासाहेबांना, मिलिंदासारखे विद्यार्थी उपासक तयार करायचे होते जे बुद्धाचा धम्म पुढे नेईल. म्हणून भगवान जे आपण पाहत असतो की संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी, केवळ 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला. असं म्हणतात की शहाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या हातामध्ये 16 वर्षामध्येच तलवार दिली होती आणि म्हणून लेखणी आणि वाणी याच्या जोरावर आपण अख्ख्या जगाला जिंकू शकतो हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. म्हणून सोन्यानं भरली ओटी, पण पुन्हा देवीच्या कोराडीच्या देवीच्या ओट्या भरणं चालूच आहे. आणि म्हणून ओटी भरणं म्हणजे सोन्यानं जर ओटी भरली असेल तर मग 7व्या महिन्याच्या ओट्या भरून राहिल्या बाया. गर्भ 7व्या महिन्याची ओटी आपल्यामध्ये नाही, ते हिंदू धर्मात ते आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाने या वर्षावासामध्ये उघडं नागडं पाहू नका, टीव्ही पाहू नका, मोबाईलच्या याच्यामध्ये म्हणजे केवळ संपर्कासाठी त्याचा उपयोग करा वर्षावासामध्ये. तर अशा पद्धतीनं आपण मालिका सुद्धा पासून दूर राहा या वर्षावासामध्ये, हेच भगवान बुद्धाने सांगितलंय. सुगंधित माळा, हिरा मोत्यांच्या माळा, जे बाजूबंद आहे. आणि म्हणून आपण वर्षावासामध्ये जास्तीत जास्त पांढरे वस्त्र परिधान करावे. तर ही बंधनं मनुस्मृतीची बंधन आहे. बिंदिया तेरे नाम की, पायल तेरे नाम की, चुडिया तेरे नाम की, हे सगळं मनुस्मृतीचं बंधन आहे. कुठल्याही बौद्ध राष्ट्रामध्ये उपासक उपासिकांच्या अंगावर अलंकार दागदागिने नसतात. विशेष प्रसंगी असतात परंतु उपोषताच्या दिवशी मात्र नसतात. म्हणून आपण अनागरिकासारखं, सती सावित्री सारखं जीवन जगितलं पाहिजे. सती म्हणजे चांगल्या स्मृतीमध्ये राहणारी अशी स्त्री म्हणजे चांगल्या याच्यामध्ये. म्हणून पांढरी साडी दागदागिने नाही तर पांढऱ्या वस्त्रामध्ये आपण राहावं. आणि म्हणून भिक्खू भिक्खुनी बनण्याची ही पूर्वतयारी आहे वर्षावास. म्हणून उपोषतामध्ये या उपोषत पालन करत असताना आपण भिक्खूला भोजन दान द्यावं, पाणी दान करावं हे सांगितलं आहे. मद्यपानाचं पानानं सेवन म्हणजे वाळ. आणि 5वं भगवान बुद्धाने सांगितलंय सुरामेरय, म्हणजे हे 8वं. आता सुरामेरय म्हणजे काय, तर मी सुरामेरय म्हणजे भगवान बुद्धाने सांगितलं आहे की मद्यपानांचं सेवन म्हणजे मद्यपानापासून दूर राहा. कुणीतरी तुम्हाला वाघ आडवा झाला असेल तर वाघाला घाबरू नका, तलवारीला घाबरू नका, उंच पाडान उडी टाकायला घाबरू नका, कोणी तुमच्या मानेवर तलवार ठेवत असेल तर घाबरू नका म्हणते बुद्ध, पण दारूला नक्की द्या. पराभव सुत्तामध्ये सांगितलंय सुरा दुत्तो, इति दुत्तो, अक्क दुत्तो, चयन नरो, लद्दंग लद्दंग विनाशेती तंग पराभवतो मुकंग. म्हणजे दारूचा नाद, जुगाराचा नाद आणि जो वाईचा नाद आहे हे माणसाच्या पराभवाचं कारण आहे. म्हणून कच्ची पक्की नशा या सगळ्या दारू, गांजा, चरस, बिडी, सिगारेट, तंबाखू, खर्रा, गुटखा आणि नसीनं दात घासणे आपण याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. कच्ची पक्की नशा
5 प्रकारच्या नशा आणि प्रमादात पाडणाऱ्या गोष्टीपासून दूर राहा. जुगार, मटका, जंगली रमी, मटका लावणे याच्यापासून सुद्धा दूर राहा. दारू विक्रीच्या धंद्यापासून दूर राहा. आणि म्हणून प्रमादात आणणारी जी ठिकाणं आहे अशापासून दूर राहा. जिथं भांडणं राहते, कलह राहते, भांडणं राहते, जुगाराचं ठिकाण, अशा ठिकाणांपासून जाऊ नका. पंडित जनांचे संगती करा, मूर्ख लोकांच्या संगतीत राहू नका. 5 प्रकारच्या नशा सांगितल्या: दारूची नशा, ज्ञानाची नशा, सुंदर असण्याची नशा, बळाची नशा आणि धनाची नशा सुद्धा बाळगू नका. म्हणजे दारूची नशा आणि बिना दारूच्या नशेपासून दूर राहा. परंतु या भारतामध्ये प्रतिक्रांतीच्या नंतर मात्र बुद्धाने सांगितलंय पानातिपात म्हणजे सुरामेरय म्हणजे दारू पिऊ नका. परंतु भारतामध्ये ब्राह्मणवादी लोकांनी सिनेमामध्ये, मनुवादी लोकांनी सिनेमामध्ये असे काही गाणे बनवले आहे की तरुण पिढी त्या गाण्याला बोलतात. आता ते गाणे तुम्हाला माहित आहे, तेरा गम अगर ना होता तो मैं शराब ना पिता. म्हणजे गम म्हणजे काय तर दुःख. म्हणजे दारू पिऊन जर दुःख नष्ट करता आलं असतं तर बुद्धाने पंचशील अष्टांगिक मार्ग कशाला दिला असता. म्हणजे तेरा गम अगर ना होता तो मैं शराब नहीं पिता किंवा मुझे पीने का शौक नहीं. म्हणजे ही गाणे सुद्धा जाणीवपूर्वक आमच्या अस्पृश्य लोकांना म्हणजे ते म्हणजे बनवलेलेच आहेत त्यांनी जाणीवपूर्वक. हे सावध असलं पाहिजे. मुझे पीने का शौक नाही, पिता हूं गम भुलाने को. म्हणजे दुःख भुलण्यासाठी दारू किंवा पिले पिले हे जे गाणे ऐकतो, मुझको पीना है मुझको पीने दो, म्हणजे मुझे मरना है मुझे मरने दो. तर अशा पद्धतीचे हे सुरा म्हणजे आज तर स्त्रिया 14 एप्रिलला बायाही सुद्धा दारू पिताना बागितले. म्हणून बढिया चीज आहे म्हणतात दारू. एखाद्या माणसाला जर मुलगा किंवा मुलगी जन्माला आले तर पेढे वाटतात. मग दारू का पाजत नाही बढिया चीज असेल तर? कुठलाच एखादा बाप असं म्हणणार नाही की मी माझ्या मुलीला दारूवाला जावई पाहून देईन जो माझ्यापेक्षाही दारू पेन नसेल. तर म्हणून लक्षात घ्या, दारूवाला जावई पाहिजे अशा कुठल्याच वडिलांना वाटणार नाही. म्हणून आपण पाहिलं असेल तिकडे बंगालमध्ये तंबाखाच्या शेता असतात, तंबाखाच्या शेत्या. तर या तंबाखाच्या शेत्या असतात मोठमोठ्या, त्याला कुंपण नाही करत काटेरी, त्यांना तसंच ठेवते तंबाखाच्या शेत्या. आता ह्या तंबाखाच्या शेत्या आहे बंगालमध्ये. तर या तंबाखाच्या शेतामध्ये गाई गुरं जात नाही. का जात नाही? आणि त्याला कुंपणही करत नाही लोक त्या तंबाखाच्या शेतीला. कारण त्या शेतकऱ्याला माहित आहे की या तंबाखाच्या झाडाला गाई म्हशी खात नाही. पण बघा, त्या गाई म्हशीला, जनावराला, प्राण्यांना समजते की हे तंबाखूचे पानं जहर आहे. परंतु माणसाकडे बुद्धी आहे म्हणते, पण माणसाला समजत नाही. त्या जनावराला समजते. जनावर सुद्धा त्या तंबाखाच्या झाडाला खात नाही, पण माणूस जनावरापेक्षा जनावर त्या झाडाला, तंबाखाला खात असतो. आणि म्हणून दारू पिऊन सडून सडून मरण्यापेक्षा, किडे पळून दारू पिऊन सडून सडून मरण्यापेक्षा भीमा कोरेगावासारखं योद्ध्यासारखं लढा आणि शहीद होऊन बॉर्डरवर देशासाठी लढा आणि न्याय हक्कासाठी लढा. तिथे जाऊन दिल्लीवर जंतर मंतरवर जाऊन लढा. तर हे आपण काहीतरी म्हणजे जो स्वतःसाठी जगला तो मेला, जो दुसऱ्यासाठी जगला तो खऱ्या अर्थानं जगला. जो दुसऱ्याचं कल्याण करतो तो उत्तम पुरुष म्हटलेला आहे भगवान बुद्धाने. म्हणून दारू सोडा आणि संसार जोडा. सर्व पापाची गरिबीची जननी म्हणजे दारू आहे. म्हणून 5वं शीलच आहे. 4ही मडक्यातलं खालचं मडकं जर पडलं, 5वं मडकं, तर 4ही मडके कोसळू शकते. म्हणून धम्मिक सूत्रामध्ये सुद्धा बुद्धानं धम्मिकाला आणि त्या 500 तरुण उपासकाला धम्मिक सूत्रामध्ये सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? म्हणजे अनेक लोक म्हणतात आम्ही दारू पित नाही, पण दुसऱ्याला घरी पाहुणे आले तर दारू पाजतात. तर तेही भगवान बुद्धाने सांगितलेलं नाही. लक्षात घ्या. म्हणजे मी दारू पित नाही म्हणते जी, पण घरी पाहुणे आले तर पाचावीच लागते. तर हे चुकीचं आहे. तर हे 5व्या शिलामध्ये आणि धम्मिक सूत्रामध्ये काय सांगितलंय बुद्धाने? दारू पाजू नये, दारू पिणाऱ्याचे समर्थन करू नये आणि म्हणजे दारू पिऊ नये, दारू पाजू नये आणि दारू पिणाऱ्याचे समर्थनही करू नये. म्हणजे स्वतःच्या पैशाने पितो असं म्हणणार लोक. म्हणजे बायको सुटली तरी चालते पण दारू सोडत नाही. तर असे काही लोक आहे. म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलेलं आहे मी दारू पिणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब महापुरुष होता, विदेशात राहिले, पण त्यांनी कधीही दारूला स्पर्श केला नाही. तंतोतंत बुद्धाच्या शिलाचं पालन केलं. म्हणून दारू पिऊन जयंती साजरी करणं, जयभीम घेणं हे कितपत शोभवंत आहे. म्हणून आपण अनेक बौद्ध लोकांच्या घरी दारूचे धंदे आहे आणि दारूवरच ते जीवन जगतात. काही काही उपासिका ग्रंथाला येतात, ग्रंथ वाचतात आणि त्यांच्या घरी दारूचा धंदा आहे. एका उपासिकेच्या घरी गेलो, इकडे मला जेवणही वाढत होते आणि तिकडे दारूही विकत होती ग्लासानं. तर असे म्हणजे एकीकडे कुशलही एकीकडे अकुशलही करत होते. तर असे दारूचा धंदा करू नका, चांगली आजीविका करा. दारूचा धंदा करण्यानं अनेक संसाराचे
उद्ध्वस्त होते आणि दारूवाल्याचं घरात कधीही सुख शांती राहू शकत नाही. म्हणून सम्यक आजीविका म्हणजे मद्य व्यापार, दारूचा धंदा करू नका, लक्षात घ्या. दुसऱ्याची हाय लागत असते, लक्षात घ्या. म्हणून धम्मिक सूत्रामध्ये सांगितलंय, मच्चंच पालंच संवत्सरेय धम्म विमंग रोचेयो घट्टो न पायते पिबतं नानुचन्या अमादनं उन्मादनं तंग इतिंगचा विदित्वा. म्हणजे दारू पिऊ नये, पाचू नये, दारू पिऊचे समर्थन करू नये, ते उन्माद आणणार आहे, हे भगवान बुद्धांनी सांगितलं आहे. भगवान बुद्धांनी धम्मिक सूत्राला तेच सांगितलं आहे की जो गृहस्थ धम्म पसंत करतो त्याने दारू पिऊ नये, दुसऱ्याला दारू पाजू नये आणि पिण्याकरिता प्रोत्साहन देऊ नये, दारू पिण्यासाठी पैसेही देऊ नये, याची जाण असू द्यावी. म्हणजे दारू पायी जे जे असेल, आणि म्हणून पराभव सूत्रामध्ये सांगितलं आहे भगवान बुद्ध आहे, दारू पायी जे जे असेल ते ते घालवितो. घरामध्ये ज्या ज्या काही वस्तू असेल, अन्नधान्य असेल, पैसा असेल, दारू पायी जे जे घालवितो ते त्याच्या पराभवाचे कारण आहे. आपण पाहिलं असेल यश नावाचा भिक्खू, सुजाता पुत्र, तर तो किती दारुडा होता, नाचगाणे तमाशेच पाहायचा आणि नंतर तो भिक्खू बनत असतो आणि चांगला भिक्खू बनत असतो. यश सारखा दारू पिणारा, म्हणजे एवढा दारूच्या आहारी गेला होता यश नावाचा भिक्खू, बुद्धाचा शिष्य, एवढा दारूच्या आहारी झालेला यश बदलत असेल आणि चांगला भिक्खू, अरहत भिक्खू बनत असेल, तर आपण का नाही बनू शकत? म्हणून यशचा आदर्श घेतला पाहिजे की यश आणि त्याचे मित्र त्याच्या सोबतच राहायचे दारू प्यायला, आणि म्हणून ते मित्रही भिक्खू बनतात आणि यशही भिक्खू बनतो, दारू सोडून देतो आणि चांगले भिक्खू बनत असतात. यश आणि त्याच्या मित्राची कहाणी बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे, पण पितो त्या दारूवरही बाबासाहेबाची सही आहे. आपल्याला खायला भेटत नव्हतं चांगलं, आता आपल्याकडे पैसे आले तर आपण बाबासाहेबांच्या कमाईतून दारू प्यायला लागलो. म्हणून ही कमाई बाबासाहेबाची, भीमाची कमाई आहे, लक्षात घेतलं पाहिजे. केवळ भाकरच नाही तर तुम्ही म्हणजे आपला संसार चांगला करा, दारू पिऊन सडून सडून मरण्यापेक्षा भीमा कोरेगावासारखं योद्ध्यासारखं लढून मरा. म्हणून खरोखरच तुमच्यामध्ये नसा नसामध्ये बाबासाहेबाचं रक्त असेल, खरोखरच तुम्ही बाबासाहेबाच्या रक्ताचे असाल तर नक्कीच दारू पिऊ नका. बाबासाहेब दारू पित होते का? तर तुम्ही म्हणतात बाबासाहेबाच्या रक्ताचा आहोत, मग बाबासाहेबाचं रक्त तुझ्या शरीरात आहे, मग दारू कशाला पितो? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या बापाचं स्मरण केलं पाहिजे ना आपण. काही दारू सुद्धा बाबाच्या भीमाच्या कमाईतूनच आहे, आणि म्हणून चांगल्या कामासाठी पैसे खर्च करण्यासाठी आपल्याला हे दिवस आलेले आहे. या फालतू व्यसनासाठी आपला खर्च आणि जीवनाची बर्बादी करू नका. उलटच मुलांना मुली भेटत नाही, आणि म्हणून सावध राहा, या व्यसनापासून दूर राहा. एवढंच मला आजच्या अनुषंगाने सांगायचं आहे. आजच्या हा जो व्हिडिओ आहे थोडा लांबलचक झालाय, किती सांगू, आणि म्हणजे उपवासाचं महत्व खूप मोठं आहे. 8 शील सांगायला मला कमीत कमी 2-3 प्रवचन होईल. म्हणून हे विषय जरी लांब झाला असेल तरी आपण हे उपवासत काय, म्हणजे उपवास नाही, उपवासत काय, हे मी 8 शील याच्यामध्ये माझ्या अभ्यासाप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. वर्षावास निमित्तानं पुनश्च सर्वांना आखाडी पौर्णिमेच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिवस आखाडी पौर्णिमेच्या सगळ्यांना मंगलकामना, मंगलमैत्री. सर्वांना नमोबुद्धाय. हे आखाडी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून साजरा करा. आपल्या घरावर झेंडे, पताका आणि परित्राण पाठ, वर्षावास ग्रंथ, आणि आपण सकाळी सर्व कुटुंबासहित धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून आपल्या घरावर धम्म ध्वज लावा. आणि धम्मचक्र प्रवर्तन दिवस हा जगभर आखाडी पौर्णिमेला साजरा होत असतो. धम्मचक्र प्रवर्तन एकदाच झालं, बुद्धानेच केलं, आणि ते एकदाच होत असतं. आणि म्हणून खरा जागतिक धम्मचक्र प्रवर्तन दिवस आखाडी पौर्णिमा म्हणून आपण साजरा करा. आखाडी पौर्णिमेच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना सदिच्छा. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नाच्या प्रभावाने तुमचे, तुमच्या परिवारांचे, सर्व ज्ञातिगणांचे, सर्व मनुष्य आणि प्राणी मात्रांचे मंगल, जय मंगल हो. सब्बे सत्ता सुखी होंतु.